गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो श्रवण पवार, बरोबर का? कारण जी काही नाव आहेत ती इथे तोंडपड झाले. जय मैदानाच्या आतमध्ये. दिवस तिसरा, चेंडू पहिला. इथे बॅकफुटला जा चेंडू ऑफ साईडला हलक्या हाताने खेळून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती मात्र सिंगलच्या साह्यानं एक वॉचफुल सुरुवात ज्याला आपण म्हणतो रोहितनं. इथे पॉवर प्लेमध्ये आपण नॉर्मली पाहतो की बॅट्समन पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग होण्याचा प्रयत्न करतात, परंतु रोहितनं मात्र तो प्रयत्न केला नाही. रोहितनं तो थोडासा फ्रंट फुटला आला, चेंडू हलका पुश केला कव्हर्समध्ये आणि सिंगल वसूल केली. हा चांगला लेग ब्रेक होता. लेग ब्रेक पक्ष मी लेग कटर म्हणेल, कारण नॉर्मली स्पिनर तुमचे बॉलर जे असतात ते ब्रेक बॉलिंग बॉल टाकतात, मग त्यामध्ये ऑफ ब्रेक असतो, लेग ब्रेक असतो किंवा गुगली वगैरे असते. फास्टर बॉलर हा ऑफ कटर लेग कटर टाकतो, त्यामुळे लेग कटर चेंडूचा वापर. कारण श्रवण हा त्याच्या बॉलिंग रनअपवरनं तर काही स्पिनर बॉलर वाटत नाहीये. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे यावेळेस. मात्र चेंडू थोडासा वेगवान, चेंडूला नक्कीच वेग देण्याचा प्रयत्न श्रवणचा आपण पाहिला. वैविध्य, तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या मैदानावरती 30 बॉलिंग जर तुम्ही टाकत राहिलात ना, तर तुम्ही फलंदाजांच्या फटक्यांपासून फार काळ वाचू शकणार नाही. परंतु तुम्ही इथे वैविध्य जर ठेवलं, तुमच्या विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये असेल, तर मग मात्र आपण पाहतोय तुम्ही इथे फटक्यांपासून वाचू शकाल. ती धावा आहेत त्या 1 क्रमांक पहिलं सुरू. ओहो, इथे आपण पाहिलंय फलंदाज अगोदरच ऑफ साईडला गेला होता. त्या ठिकाणी पिचच्या डेपचा वापर केला, चेंडू पाठवून दिला लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग दरम्यान. पहिला चौकार येतो आजच्या दिवसभरातला. सादिक सरांचा इशारा आलेला आहे. मी आपण मैदानामध्ये जर लक्ष दिलं तर जय पवार सर असतील, सादिक राजापूरकर असतील, ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर तिसऱ्या साठे जे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिराजभाई सुद्धा आज मैदानावरती उपस्थित आहेत, परंतु मला वाटतं ते फार आनंदी असतील. त्यांच्या संघाने दोन्ही सामने काल जिंकलेले आहेत. परत एकदा श्रवण पवार पवेलियनकडनं चेंडू घेऊन येते सोहेलसाठी. हा चेंडू मला वाटतं साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगू का, वरच्यावर. बाकी टेक्निकल लँग्वेजमध्ये गेलं तर बरंचसं काय बोलता येईल, परंतु साध्या सोप्या मराठी भाषेत सांगितलं तर वरच्यावर. कारण सोहेल चेंडूच्या खालीपर्यंत गेला नाही, चेंडूपर्यंत तो पोहोचला नाही, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. एक अतिशय सुंदर सामना आपल्याला आजच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकलॅबच्या माध्यमातून युट्यूबवरती ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराडवरनं KPL सीझन 3. परत एकदा हा चेंडू खाली राहिलाय. आता मात्र बसकन मारले सोहेलनं खालीच, कारण इथे त्याला की चेंडूनं बहुतेक त्याला गुंगारा दिलाय आणि धावफलकावरती 5 धावा षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो सज्ज होतोय तो मात्र षटक क्रमांक दुसरं घेऊन. बॉलर सिद्धार्थ जगदाळे का? सिद्धार्थ जगदाळे. कारण मी तुम्हाला सांगितलं हे तिसरं वर्ष आहे माझं कराडमध्ये येण्याचं, त्यामुळे जरा जरी खेळाडूचं थोडंसं नाव कळलं तर त्याचं आडनाव सकट ते खेळाडू जवळपास त्या ठिकाणी पाठ झालेले आहेत. सिद्धार्थ जगदाळे. तसं पाहिलं तर कमिटीचं नक्कीच कौतुक आहे. तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, आम्हाला इथे कामाची संधी दिली. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, विश्वास हा शब्द आहे ना, लिहायला 2 सेकंद लागतात, परंतु विश्वास पटायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. विश्वास नावाचा पक्षी एकदा एखाद्या झाडाच्या फांदीवर उडाला ना, त्या फांदीवर तो परत कधी. म्हणून विश्वास हा फार मोठा प्राणी त्याकडे सांभाळायला लागतो. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र सिद्धार्थ जगदाळे. त्या ठिकाणी वेणुताई चव्हाण ऑडिटोरियमच्या माध्यमातून तो नक्कीच
हॅलो. किती काय म्हटलं तर जुनं ते सोनंच नाही का. कारण जरी वायरलेस टेक्नॉलॉजी आली किंवा काय आलं तरी जुन्या गोष्टींना जी क्लॅरिटी किंवा जुन्या गोष्टींना जे आता तुम्ही विचार करा त्या ठिकाणी आपण कॉर्डलेस बाईकच्या ऐवजी वायरचा माईक घेतल्यानंतर किती सुंदर. कुठे चूर नाही, चर नाही, टूर नाही, टार नाही. मैदानावरती धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळेस काय फटका खेळाय. चेंडू लॉंग लेगला भिरकावून दिलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. आपण केपीचा तिसरा सीझन पाहताय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. मी तुम्हाला नेहमीच सांगतोय इथे 21 धावा धावफलकावरती आहे. विश्वासाविषयी मी नक्की थोडासा त्या ठिकाणी चर्चेला घेतला होता. मला वाटतं का आज पहाटेच काहीतरी सूर्यकुमार यादवची ती एक क्लिप पाहिली इंस्टाग्रामवरती आणि तिथे सूर्यकुमार यादवला एका पत्रकाराने विचारलं की विराट कोहली तुमच्या आहेत त्या टीममध्ये बसतोय का. तर त्यावरती मात्र सूर्यकुमार यादव यांना हसून उत्तर दिलं, तुम्ही कुणाबद्दल बोलताय. म्हणजे याचा अर्थ एकामेकावरती त्या ठिकाणी फार मोठा विश्वास असतो. विराट कोहलीवरती संघ व्यवस्थापनानं कॅप्टननं विश्वास ठेवला आणि पहा किती मोठी कामगिरी वर्ल्ड कपमध्ये सुरू आहे. विश्वास ठेवावा लागतो. राईट मोर द विकेट. हो हो, रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे पाहूया पंचांकडे मोठा अपील परंतु नकार की अजून काय हे आपल्याला दोन्ही पंच एकमेकासमोर येतील, एकमेकाशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय कळतील नक्की झालंय काय. जय पवार सर, सादिक राजापूरकर सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. धनाभाऊची पळापळ आजही सुरू आहे, ती थांबणार नाही. केपीएल पूर्ण होईपर्यंत अजून 6 तारखेपर्यंत आपल्याला जायचं आहे. आज 4 तारीख त्या ठिकाणी आहे. अजून 2 दिवस स्पर्धेचे बाकी आहेत. आजचा दिवस सोडल्यानंतर पंच त्या ठिकाणी पाहूया. जागेवरती आल्यानंतर नॉट आऊटचा इशारा त्या ठिकाणी येतोय. डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. सुंदर अशा प्रकारचं नक्कीच वातावरण आहे. मैदानाच्या चोही बाजूला जर आपण पाहिलं तर हिरव्यागार वनराईनं नटलेलं हे मैदान आहे, जे कराड शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये आहे. यावेळेस फटका मोठा आहे. डीप स्क्वेअर लेगला पुढच्या चेंडूला पाठवून दिलंय. फार लांबलच खेळलेला षटकार आहे 6 धावांसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. आज कदीरभाईंचे चिरंजीव मैदानावरती आहेत. मोईनभाई आज नक्कीच आमचे छोटे मोईनभाई मैदानावरती आहेत आणि मी त्यांना मागाशी विचारलं पप्पांसारखं क्रिकेट खेळायचंय का. ते म्हटले नक्की खेळायचंय. म्हणजे पुत्र भावा ऐसा गुंडा त्याने फडकवा तीही लोकी झेंडा असं नेहमी प्रत्येक पित्याला वाटत असतं. प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं मुलानं माझ्यापेक्षाही 2 पावलं पुढे जावं. वडील फार महत्त्वाचं हा त्या ठिकाणी विषय आयुष्यामध्ये. तुम्हाला आयुष्यभरात कधीही कुठल्या प्रकारची उणीव, कुठल्या प्रकारची जाणीव, कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी दुखापत, कुठल्याही प्रकारच्या काही गोष्टी होऊ द्या, परंतु आपण अनेक वेळा म्हणतो आई रडू शकते, वडील रडू शकत नाही, परंतु वडिलांचं महत्त्व आयुष्यामध्ये फार मोठं आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय तब्बल धावा आहेत त्या 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती कदीरभाई त्यांच्या चिरंजीवांवरनं हा विषय आपण थोडासा पलीकडे नेला. परत तुम्हाला मैदानावरती घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं संघाचं षटक क्रमांक 3 घेऊन येतोय श्रवण पवार. स्ट्राईक एंडला सोहेल नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय तो मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकामध्ये 27 कुठल्या गेलेल्या आहे. हो, बॅटची एज शॉ त्या ठिकाणी मारुती चोरगे, याचा अर्थ माझा अंदाज चुकीचा नाही आहे. मारुती चोरगेंना त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला ठेवलेलं नाही आहे. मला वाटतं थोडेसे लॉंग स्लिप म्हणता येईल. कारण आपण जर पाहिलं तर थोडंसं विकेट किपरच्या अगदी मागे आहेत. बहुतेक तिथे झेलासाठी एखाद्या वेळेस त्यांना ठेवलं असं. कारण श्रवणचे चेंडू ज्या प्रकारे राईज होऊन येत आहेत, एखादा चेंडू बॅटची एज घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं त्याला वाटतंय. यावेळेस परत एकदा चेंडू ऑफसाईडला खेळाय. रोहित चांगल्या लईमध्ये बॅटिंग करतायत. फिटनेस जर पाहिला तर फिट अँड फाईन आहेत. थोडीशी गडबड आणि इथे आपण पाहतोय 2 धावा चटकन पूर्ण करून ते ठिकाणी घेतलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 30 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना कराड प्रीमियर लीग 2022 तिसरा दिवस आणि जावेदभाई मैदानावरती येत आहेत. हार्दिक स्वागत आहे जावेदभाई शेख यांचं. पण ते एनर्जी ड्रिंक काय आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. हा चेंडू बऱ्याच ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. जय सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. जावेदभाई आल्यानंतर एनर्जी ड्रिंक जय सर काय तिकडे पोच झालं नाही. हरकत नाही, आज मात्र ते पोच होण्याची अपेक्षा करूया. धावफलकावर धावा आहेत 31 विदाउट लॉस, बिनबाद 31 धावा धावफलकावर आहेत. ही अतिशय म्हणजे क्रिकेट, मुंबई क्रिकेट असेल किंवा
मुंबई साईड कल्याण साईडचं क्रिकेट असेल, जय पवार, सादिक राजापूरकर या मंडळींनी संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी दिलेलं आहे. मोठा आनंद आहे. राईट मोर द विकेटचा मारा. हा चेंडू त्या ठिकाणी गेलाय तो. ओहो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सोहेल तोपर्यंत आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये मला वाटतं आरामात पोहोचतोय. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 32 धाबा धावफलकावर आहेत. सुरुवातीला तर एकाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट खेळल्यानंतर अनेक मैदान आपल्या बॅटिंग बॉलिंगनं गाजवली. त्यानंतर मात्र काही मंडळी समालोचन क्षेत्राकडे गेली, काही मंडळी मात्र त्या ठिकाणी कॉमेंट अंपायरिंग क्षेत्राकडे वळाली, काही मंडळी स्कोरिंग क्षेत्राकडे वळाली. थोडासा खाली राहणारा चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे श्रवण आणि सोहेल बऱ्याच वेळा एकमेकाच्या विरुद्ध एकमेकाबरोबर खेळणारी हे तरीकडे दोन खेळाडू आहेत. त्यामुळे एकमेकाचे कच्चे दुवे, पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट्स एकमेकाच्या ठिकाणी खाचाखोचा त्यांना माहिती आहेत. नक्की मला वाटतं श्रवण त्याचा वापर इथे करतोय. यावेळेस परत त्याचा चेंडू अंगावरती आलेला आहे. श्रवणला तुम्ही पाहिलं तो बॉलिंगही सुंदर करतो, त्यापेक्षा त्याची बॅटिंग सुद्धा तेवढी सुंदर आहे. लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय. इथे षटकं मला वाटतं 2 संपले, तिसरं सुरू आहे. धावफलकावर धाव आहेत त्या 33. कालच्या दिवसभरामध्ये मला वाटतं हाय स्कोर या 91 धावांचा होता. ज्या धावा त्या ठिकाणी बनवल्या त्या सनी स्पोर्ट्स इंदोली संघानं. श्रवण, ओ हा चेंडू पहा किती सुंदर यॉर्कर होता. हलक्या हातानं चेंडू आपल्या बॅटपासून अलग केला आणि शॉर्ट कव्हरवरती तो चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पळून पूर्ण करतात. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 34. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. KPL कराड प्रीमियर लीगचा आजचा हा आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 आहे. तसं पाहिलं तर बोला सर, या पुढच्या षटकानंतर म्हणजे चौथं षटक ज्यावेळेस संपेल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाऊ शकता. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये, ही सूचना पंच सादिक सर मैदानाच्या आतमधनं कळवत आहेत. आता मात्र पाहूया, मला वाटतं सिद्धार्थच मारुती चोरगे, वा फार मोठं नाव आहे कराड आणि परिसरामधलं. तुम्ही त्यांना पाहिलं, उंडाळे गावचे खेळाडू आहेत मारुती आणि रणवीर स्पोर्ट शॉपी उंडाळेचे ते मालक आहेत. आणि क्रिकेटचं मधलं योगदान मारुती यांचं फार मोठं आहे. गेले अनेक वर्ष, तब्बल 2 दशकं झाली, 2 दशकं उलटून गेली, मारुती आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी क्रिकेट खेळतात. षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत. मॅन फ्रॉम उंडाळे मारुती चोरगे. षटक क्रमांक ते 4 असेल. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. परत एकदा पहिला चेंडू. ओहो, हा चेंडू पहा, आपल्या नक्की स्किलचा वापर केलाय, अनुभवाचा वापर केलाय. चेंडू फलंदाला थोड्या वेळ असं वाटलं की हा फुलटॉस येतोय काय, परंतु हा लूप प्रकारचा चेंडू होता जो झपकन जमिनीच्या दिशेने आला. ही चेंडू टाकणे सुद्धा अनेक वेळा आपण खासे तागाने गोलंदाजाकडे पाहिलेलं आहे. विशेषतः भारतीय संघातला तुम्ही हर्षल पटेल याला जर पाहिलं तर तो असे लूप चेंडू टाकण्यामध्ये फार वाकबगार असं म्हटलं जातं. त्याचे चेंडू पटकन त्या ठिकाणी खाली जमिनीकडे येतात, अंदाज चुकवतात फलंदाजाचा. परत एकदा एक चांगल्या प्रकारची उंची दिलेला चेंडू होता आणि तिथे एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण पाहूया, विकेट किपरच्या दिशेनं थ्रो येतोय. आमचे बापू सुद्धा गेले 2 दिवस मैदानावरती दिसत आहेत. नक्की स्वागत आहे बापूंचं. बापूंबद्दल सुद्धा बरंचसं काय सांगण्यासारखं आहे. एक वडील म्हणून बापूंनी जे केले ना, मगाशी कदीरबाईंवरनं तो वडिलांचा विषय मी घेतला. बापूंबद्दल मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला सुद्धा फार मोठा विचार करण्याची त्या ठिकाणी नक्कीच गरज पडणार आहे. सांगेल तो विषय मी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सकाळीच बऱ्याच वेळ बापूंबरोबर चर्चा सुरू होती. राईट मोर द विकेटचा मारा. ओ, यावेळेस मात्र सोहेलनं गॅप शोधलाय, परंतु तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. हो, मला वाटतं पाय त्यांचा मुरगळलाय, पहा तिथे. लवकर जा, मला वाटतं बहुतेक पाय बेंड झालाय. ज्यांना कोणाला थोडं माहीत असेल ना धनाभाऊ, बहुतेक तो मला वाटतं थोडासा मुरगळा मला वाटतं पायाला आलेला दिसतो. ए बारक्यांनो, आतमधनं जाऊ नका का, ग्राउंड मधनं बाहेर नाही या.
मला वाटतं एक क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करत असताना त्यांचा तोल थोडासा गेलेला आहे. चेंडू त्यांनी अगोदर अडवला होता. आत ढकलायच्या प्रयत्नामध्ये खाली पाय त्यांचा थोडासा ट्विस्ट झाला आणि तिथे आपली संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी पोहोचलेली आहे. लवकर ते बरे व्हावेत अशीच आपण इच्छा करूया, कारण खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण आलेलो आहे. दुखापती हा खेळाचा एक भाग आहे. मला वाटतं ओके झालेत. उठून ते उभे राहिल्याचा अर्थ ते ओके झालेले आहेत. फार काही काळजी करण्यासारखं कारण नसेल. एखादा आपला त्या ठिकाणी म्हणजे सर स्प्रे वगैरे असेल तर मागून ठेवा, रिलीफ स्प्रे, ज्यामुळं ती जी त्या ठिकाणी जो मुरगळा असतो तो थोडासा जरा रिलीज व्हायचा. त्या ठिकाणी स्नायू जरा मसल्स थोडे रिलीज होतात. त्यामुळे तो स्प्रे जर मागवता आला तर एखादा स्प्रे किंवा एखादं फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे इथं असणं गरजेचंच आहे. चला, आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं खेळाडू तिकडे ते उभे राहिलेले आहेत, सज्ज आहेत. त्याचा अर्थ जखम फार गंभीर नाही. ही एक आनंदाची बाब आपल्याला तिकडनं कळते. वाटतं सिद्धार्थ महत्त्वाचा खेळाडू आहे त्याच्या टीमसाठी. मला वाटतं अमित्रजांश उंडाळे संघ थोडा वेळ चिंताग्रस्त झाला असेल, कारण त्यांचा प्रमुख गोलंदाज आहे सिद्धार्थ जगदाळे, जो लेदर बॉल क्रिकेटसुद्धा त्या ठिकाणी चांगलं खेळतो आणि एक युवा खेळाडू आहे. मोठा जोश त्याच्यामध्ये आहे. चला, बाकीच्यांनी ग्राउंडच्या बाहेर नाही या. लाईव्ह प्रक्षेपण आपण करतोय, बॉन्डलाईनच्या बाहेर नाही या. बाकीचे प्रेक्षकांनी लहान मुलं असतील त्यांनी विनंती आहे. सिद्धार्थ परत खेळायला सज्ज झालाय. मला वाटतं एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे सिद्धार्थसाठी, नाही का? ज्या प्रकारची दुखापत झाली 5च मिनिटात तो उभा राहिलाय. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आयुष्याचा खेळ हा बॉक्सिंग सारखा आहे. तुम्ही पडलात म्हणून हरत नाहीत, तुम्ही खाली पडलात म्हणून हरत नाहीत, तुम्ही परत उठून उभे राहिले नाही म्हणून हरता. आयुष्याचा खेळ हा बॉक्सिंग सारखा आहे, बॉक्सिंगच्या खेळासारखा आहे. तुम्ही पडले म्हणून लगेच हरत नाहीत, तुम्ही जर उठून उभे राहिले तर तुम्हाला परत संधी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना बापू गेले आणि काम झालं, नाही का? अशा प्रकारची कारण तो मुरगळा जर लगेच काढला ना फार काही त्याचा त्रास होत नाही. आणि ओके आहे, सर्वांचा आभार. लालाभाईंना पाहिल्यानंतर थोडं वेळ मला असं वाटलं टीवा मैदानावरती आलेत की काय, अशा एका वेगळ्या गेटअपमध्ये. लालाभाई म्हणजे अतिशय क्रिकेटवडा माणूस. मी लालाभाईंना या मैदानावरती अशा काही घटना करताना पाहिलं. अख्खं पावसाळ्यातलं क्रिकेट लालाभाईंनी आणि त्यांच्या मित्रांनी चालू ठेवलं आहे. बोला सर. चेक चेक करायचं आहे. मला वाटतं अंपायर्स कॉल आहे, गोलंदाजी ॲक्शन चेक करायची आहे. अमर साठे सर. सर काहीतरी मला वाटतं दवाखान्यात दिली तशी माहिती आली. तुमच्यापैकीच मग सर एकाला यायला लागेल, कारण ऑर्गनायझर तर काय तो त्या ठिकाणी ते पाहू शकणार नाहीत. गोलंदाजी ॲक्शन त्या ठिकाणी चेक करण्यासाठी अंपायर्स कॉल आहे. गोलंदाजी शैली तपासून पाहिली जाईल.
पंचांनी सर्व त्या ठिकाणी 2-3 अँगल आपल्याकडे आहेत. त्यांची जेव्हा खात्री होईल त्यानंतर ते आतमध्ये जाऊन निर्णय देतील. आज थोडी उष्णता आहे कारण ढगाळ वातावरण ज्यावेळेस होण्याचा प्रयत्न होतो तो बोला सर. याचा अर्थ चेंडू फेकलाय, चेंडू थ्रो केलाय असा निर्वाळा पंचांनी दिलेला आहे. याचा अर्थ गोलंदाज आता उर्वरित स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. प्लस मला वाटतं नो बॉलची 1 धाव मिळेल. मला वाटतं पेनल्टीच्या धावा नाही आहेत. नो बॉलची जी रेग्युलर 1 धाव आहे ती त्याकडे दिली जाईल. एक सुंदर क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. याचा अर्थ षटक पूर्ण करण्यासाठी बदली गोलंदाज जो मागावा लागणार आहे. शशिराज बदली गोलंदाज त्या ठिकाणी येतोय. शशिराज यांना जर आपण पाहिलं तर जय सरांच्या डोक्याच्या वरती जवळपास 1.5 फूट आहेत. म्हणजे ताडमाड उंचीचा खेळाडू आहे. फास्टर बॉलरसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या त्याच्याकडे आहेत. परंतु पाहूया त्याची शैली पाहिल्यानंतर परत त्याला मी बहुधा पहिल्यांदाच पाहतोय. षटक त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तो येईल. शशिकांत तोडकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय तो फलंदाज रोहितनं त्यावरती आहे. त्यावरती 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत. तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे पहिल्या इनिंगचा मित्रांनो. आजचा पहिला सामना अमितराज अंश उंडाळे आणि त्यांच्या विरुद्ध ओहो फार मोठा चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूनं. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार. एक सुंदर चौकार. अमितराज अंश उंडाळे आणि त्याचबरोबर त्रिनय सुमित वॉरियर्स हा सामना आपण मैदानामध्ये पाहत आहात. अमितराज अंश टीमनं संघाच्या संघनायकानं टॉस जिंकला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 8 षटकांचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू असताना 47 धावा बिनबाद धावफलकावरती आहेत. परत एकदा यावेळेस फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. कारण पंचांनी इशारा देईपर्यंत आपल्याला काही बोलता येत नाही. तो अधिकार पंचांना आहे. कारण आपण इकडनं काही बोललो आणि निर्णय चुकीचा झाला तर त्या गोष्टी वादविवादाकडे जातात. म्हणून पंचांचा निर्णय देण्याची आपण वाट पाहावी लागते. नव्हे तर तुम्ही प्रत्येक गोष्टीची वाट पाहावीच लागते. कारण ती वाट पाहिली तर तुम्हाला योग्य वेळेला आयुष्य त्या चांगल्या गोष्टी वाट करून देतं. फक्त एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणाचे वाट लावण्याची कधी स्वप्न पाहायची नसतात. षटकं संपतात ती 4. संदेश सर धावफलकावरती धावा आहेत त्या 53 बिनबाद. यानंतर मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही थांबू नका. तुम्ही ज्यांची वाट पाहतात तो गोड आवाज तुमच्या समोर येतोय प्रशांत दादवडे सरांचा. तिरपन 53. शुक्रिया दीपक मंडले सर. और इस वक्त अच्छी गेंद थी. रिवर्स स्वीप खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती भी. रन की कोई गुंजाइश नहीं है. संतोष पाटिल को आप देख रहे हैं, टीम के कप्तान. ओ इस गेंद को थोड़ा सा ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था और बल्ले को लग गया और उसके बाद में विकेट कीपर की तरफ चली गई. बहुत ही अच्छा विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट. और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए खास करके सोहेल. बढ़ गया गेंदबाजी मैदान के अंदर संतोष पाटिल द्वारा. आप देख रहे करंट प्रीमियर लीग 2022 श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर यह मुकाबला चल रहा है. अमितराज अंश और तिनय सुमित वॉरियर्स के बीच.
टीनेज सुमित वॉरियर्स मतलब एक बार फिर राहुल जी है जो हमारे स्पॉन्सर्स भी है, तो उनका टूर्नामेंट बिल्कुल आ रहा है। जनवरी में ये टूर्नामेंट शुरू हो जाएगा 19 या 20 तारीख को। 7 दिन तक ये टूर्नामेंट चलने वाला है। तो अभी एक अच्छा टूर्नामेंट चल रहा है जिसका ज़बरदस्त आयोजन किया हुआ है। कराट प्रीमियर लीग 2022 और पहला मुकाबला दूसरे दिन का चल रहा है। अमित रथ अंश की बात करें तो इस 3 साल के सफर में बहुत बढ़िया प्रदर्शन एक बार इन्होंने किया है। पिछले साल दूसरे सीजन में चैंपियन टीम थी अमित रथ अंश। मैदान के अंदर एक बार फिर बल्लेबाज ओंकार ओंकार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। अप्पा मैदान के अंदर पहुंच चुके हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर संतोष पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। इस वक्त फील्डिंग देखें तो फ्लाइंग स्लिप पॉइंट एक कवर पर खिलाड़ी मौजूद है। पुल टॉस गेंद पनिश किया ऑन साइड पर, बहुत खूबसूरती के साथ गेंद बाउंड्री के बाहर जाती भी 6 रनों के लिए ब्यूटीफुल शॉट। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। बॉल की जरूरत है मैदान के अंदर क्योंकि ये गेंद बिल्कुल स्टेडियम के बाहर चली गई है। संतोष की यह खराब गेंद, जब राइट हैंडर थे बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन अब देखिए दाएं बाएं बल्लेबाज मैदान के अंदर है, थोड़ी परेशानी अब गेंदबाज के लिए होती भी। थोड़ा आगे डालने की कोशिश की और वहां जाके फंस गए। बहुत अच्छा स्ट्रोक अब्बा का। रन संख्या कुल मिलाकर 59। सौरभ हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। एक तरफ हमारे काबिल दोस्त जो बहुत अच्छे स्कोरर भी है और कमेंटेटर भी है, दीपक मंडले साहब की आवाज़ आपने सुनी है। कल का दिन बहुत ज़बरदस्त रहा है और बढ़िया ये गेंद डालना चाहते थे भाई। पुलटॉस या एक बार फिर जो छोटी गेंद जानबूझकर या वाइट बॉल जानबूझकर डालने की कोशिश गेंदबाज नहीं करता है, गेंद गिर जाती है। एक बार फुलटॉस गेंद थी, ये गेंद आपको डालनी थी, ये परफेक्ट गेंद थी, ये ड्रीम बॉल था। फिलहाल रन संख्या 60 रन, ओवर चल रहा है 5वां। शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। इसके बाद में 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है और इस ओवर की बात करें तो ये 5वें गेंद लेके गेंदबाज संतोष तैयार। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें रोहित जो एक अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाहते थे स्क्वायरली की तरफ, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए। फाइन लेग पर बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, अनिल ने अच्छी फील्डिंग की है। 1 रन का इजाफा। रन संख्या 61। पहले बल्लेबाजी करते हुए दिनेश सुमित वॉरियर 5 ओवर तक या 4 ओवर तक जो कहानी रही है बहुत ही बढ़िया खेल रहा है। ज़्यादा विकेट इन्होंने नहीं खोए हैं, अच्छे रफ्तार के साथ इन्होंने बल्लेबाजी की है क्योंकि 2020 का जो क्रिकेट है उसमें रफ्तार देखी जाती है, किस रफ्तार के साथ आप रन बनाते हैं, स्ट्राइक रेट देखा जाता है। गेंदबाजी करने के लिए तैयार है संतोष पाटिल। ओंकार के बल्ले से और एक जबरदस्त स्ट्रोक बल्ले के बीचों बीच और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। ब्यूटीफुल टाइमिंग। इस शानदार छक्के के साथ रन संख्या एक बार फिर बनने वाली है। एक बार फिर हाथ देखा जाएगा। तीसरे अंपायर की तरफ हम जा रहे हैं तो सादिक राजापुरकर बिल्कुल इस वक्त हमारे कॉम्बॉक्स की तरफ बढ़ रहे हैं। ये छक्का तो है लेकिन क्या गेंदबाजी हुई है वो देखा जाएगा। एंगल, बहुत सारे एंगल एक बार फिर आप देख सकते हैं। तीसरे अंपायर को थोड़ा सा काम मिल रहा है, बिजी हो रहे हैं। कराट प्रीमियर लीग बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट है। क्रिकेट प्रेमी मित्र परिवार की तरफ से एक शानदार आयोजन, जैसे कि बहुत सारी चर्चा हुई है। कराट में क्रिकेट में थोड़ा सा बदलाव हो रहा है, अच्छे दिन आ रहे हैं, बहुत सारे बड़े टूर्नामेंट यहाँ से। और एक इम्पॉर्टेंट बात है कि थोड़ा और ऊपर लेवल का क्रिकेट खेलने की कोशिश करेंगे। जैसे कि हम तालुका लेवल में अच्छा कर रहे हैं, जिले में अच्छा कर रहे हैं, वो आप एक बार फिर स्टेट लेवल पे जाके कुछ खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन करें। जैसे कि श्रवण पवार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, बहुत अच्छा क्रिकेट इन्होंने खेला है और ओपन में खेलते हैं। एक गेंदबाज आपके पास है, वो बहुत बढ़िया काम कर रहे हैं। ये बड़े बड़े नाम धीरे धीरे और आगे बढ़ने चाहिए, इसलिए देखिए और क्या करना पड़ेगा ये आपको सोचना है। अब ये डिसिप्लिन, मतलब आप 4 मैच खिला रहे हैं, 8 ओवर के मैच है। बहुत बार टेनिस क्रिकेट में 3-4 ओवर के मैचेस होते हैं, लेकिन यहाँ अच्छी बात है 8 ओवर के मैच, मतलब थोड़ा सा बल्लेबाज को सेट होने के लिए मौका मिलता है, विकेट के ऊपर खड़े रहने का मौका मिलता है। तो ये बहुत अच्छी रिदम पाने का मौका गेंदबाज को मिलता है। समय मिळणं चाहिए, समय बहुत इम्पॉर्टंट। म्हणजे तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करायला मिळेल, विकेटवरती थांबायला मिळेल आणि ती गोष्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्थिरावला फलंदाज अतिशय धोकादायक ठरतो, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। नो बॉल, तो संतोष को रुकना पड़ेगा। नए गेंदबाज का विकल्प मैदान के अंदर आपको ढूंढना है।
इसीलिए देखिए आपके पास कितने विकल्प हैं। क्या आप 5 गेंदबाजों के साथ मैदान के अंदर उतरे हैं, या 7 गेंदबाजों के साथ मैदान के अंदर उतरे हैं, या आपके पास कोई पार्ट टाइम गेंदबाज है जो बहुत अच्छी गेंदबाजी कर सकता है। बल्लेबाज ओंकार ने बहुत अच्छे स्ट्रोक खेले, 2 शानदार छक्के इनके बल्ले से। रन संख्या 68 रन, एक एक विकेट के नुकसान पर। और ये आखिरी गेंद 68 पर लॉस ऑफ 1 विकेट। बहुत अच्छी पारी खास करके रोहित की रही है, शानदार बल्लेबाजी की है इन्होंने रोहित पाटिल। मैदान के अंदर आप ओंकार सालवी को देख रहे हैं जो अप्पा नाम से बहुत फेमस है। और आदित्य को बुलाया गया है, एक गेंद डालनी होगी और वो आपको सही डालनी है, क्योंकि 2 बड़े शॉट आए हैं और आपके पास एक गेंद डालने का मौका है। ये अवसर होता है, मतलब चैलेंजिंग है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ऑन साइड पर और एक जबरदस्त स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है। लेकिन अच्छी कैच, बहुत अच्छा कैच था। इससे पहले नो बॉल था और फ्री है, इसलिए बच गए। मिड विकेट पर बढ़िया तरीके से अच्छी फील्डिंग की थी। आखिरी गेंद पर सिंगल। रन संख्या कुल मिलाकर 69 पर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 ओव्हर। एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकृती धावात 69 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि अप्रतिम बॅटिंग करत असताना रोहित पाटील सारखा खेळाडू, दुसऱ्या बाजूला ओंकार साळवेला लवकर सूर सापडलाय. तर 2 मोठे फटके त्याने खेळलेत आणि तेही सीमारेषेच्या बाहेर आहेत आणि खूप चांगलं टायमिंग आणि थोडी नशिबाची साथ देखील, कारण फ्रीटवरती आता तो वाचलेला आहे. झेल झाला होता, परंतु फीटवरती फक्त रनआउट होऊ शकतो. बाकी जे बरेचसे ऑप्शन आहेत ते गोलंदाज किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी बंद असतात. आणि आता मैदानावरती जर बघितलं तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. स्वतःला सिद्ध आणि प्रसिद्ध करण्याकरता सिद्धार्थ मैदानावरती येतोय. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. कराड प्रीमियर लीग 2022चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. 69 धावा धावपलकावरती. फिलहाल अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाज सिद्धार्थ तैयार स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए. ओंकार बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है, शॉट सिलेक्शन अच्छा है. और देखिए मैंने कहा कि 2020 के मैच है, 6 ओवर के मैच है, 8 ओवर के मैच है, तो स्ट्राइक रेट देखा जाएगा. ओ टप्पा खाने के बाद उछाल था, विकेट कीपर ने की गलती. बहुत अच्छी गेंद थी, गेंद बहुत ही बढ़िया थी. बाउंसर डाला गया था गेंदबाज की तरफ से सिद्धार्थ द्वारा. 22 का इशारा हम पर कर रहे हैं और गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ. विकेट कीपर को यह गेंद गैदर करनी थी और ज्यादा देर बल्लेबाज रोहित को नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रखना था, लेकिन स्ट्राइक रोटेट हुआ. स्ट्राइक एक बार फिर देखिए बल्लेबाज रोहित की तरफ चला गया. ये इंपॉर्टेंट छोटी छोटी बातें हैं लेकिन बहुत मायने रखती है. कराड़ प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर. 41 पर बल्लेबाजी करे रोहित पाटिल. 16 गेंदों का सामना किया है और लाजवाब बल्लेबाजी की है. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आपको एक अच्छा स्टार्ट देना होता है, एक अच्छी बिगिनिंग आपके पास होनी चाहिए. बिल्कुल अपनी टीम के लिए अच्छा स्टार्ट और अपने अर्धशतक की तरफ धीरे धीरे बढ़ रहे हैं. बैकफुट पर जाके पंच किया, कवर पर खिलाड़ी मौजूद है और छलांग लगा के इस वक्त मारुति ने रोक लिया है. मारुति चोरगे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. सिद्धार्थ गेंदबाजी करने के लिए आए हैं. थोड़ी सी तकलीफ हुई है, जय पवार उनके पास चले गए. थोड़ी परेशानी है क्योंकि भागना पड़ता है. बहुत सारा जोर जो अपने पैरों की तरफ ही होता है, पैरों के ऊपर होता है, क्योंकि आपको गेंदबाजी करने तो हाथ से करने, लेकिन सारा जो भार है, वजन जो है बिल्कुल अपने पैरों के ऊपर आएगा. तो भागना भी है, कंट्रोल भी करना है. बहुत महत्वपूर्ण ये ओवर खास करके सिद्धार्थ द्वारा. समस्या इनके लिए ये है, खास करके अभी अमित रात अंश 2 गेंदबाज बैंड हुए हैं, तो आपके पास 2 नए गेंदबाज, एक एक तो मैं समझ सकता हूँ, एक बॉल तो वो डालने दे, उसमें कोई परेशानी नहीं है. लेकिन अगर आपके कोटे का एक और ओवर बचा हुआ है ना, तो परेशानी है. और सिद्धार्थ अगर स्ट्रगल कर रहे हैं, अगर वो फिट नहीं रहते तो तीसरा विकल्प और आपको ढूंढना पड़ेगा. मैं 3 नहीं कहूंगा, कम से कम 2 विकल्प आपके पास होने चाहिए. रन संख्या फिलहाल देखें तो छठे ओवर में 71 रन, 71 पर लॉस ऑफ 1 विकेट. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का बिल्कुल है. 8 ओवर का मैच, 6 ओवर 8 ओवर कम से कम तो होने चाहिए. टेनिस क्रिकेट में बहुत बार मैंने देखा कि बहुत बड़े बड़े टूर्नामेंट होते हैं, लेकिन 2-2 3-3 ओवर के मैच आप जब खेलने जाएंगे तो मज़ा नहीं आता. जितना बड़ा टूर्नामेंट है तो वो एक बार फिर ज़्यादा ओवर खेलने का मौका बल्लेबाजों को मिलना चाहिए. हवा में गेंद बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया फाइन लेग क्षेत्र की तरफ. गेंद बॉडी लाइन के बाहर जाती भी.
शानदार चौका, मैग्निफिसेंट बैटिंग, बढ़िया खेल मैदान के अंदर ओंकार द्वारा। और ओंकार का बल्ला बोल रहा है, अप्पा का बोलबाला मैदान के अंदर बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो स्कोर अब आगे बढ़ता हुआ 75 रन बने हैं, तो बिल्कुल इनको एक बार फिर वो मैजिकल फिगर दिखाई दे रहा है। मैजिकल फिगर मतलब क्या होता है? जादुई आंकड़ा, मतलब वो 100 वाला आंकड़ा। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद एक बार फिर थोड़ा सा हरकत करते हुए चले गए विकेट कीपर की दस्ताने की तरफ। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। ऑन साइड पर अप्पा तगड़ी बल्लेबाजी करते हैं, अभी तक इन्होंने दिखाया है। ऑफ साइड पर ज्यादा बल्लेबाजी नहीं की है। दोबारा वही शॉट खेलने का प्रयास, टाइम ही नहीं कर पाए। क्रीज के गहरे का इस्तेमाल करते हुए बड़ा शॉट खेलना चाहते थे। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी सूझबूझ वाली क्रिकेट मैदान के अंदर। और डगआउट में तालियों की आवाज मैं सुन रहा हूं। रन संख्या फिलहाल देखें 77 रन, 77 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। ब्रिलियंट बैटिंग बाय द बोथ बैट्समैन, दोनों बल्लेबाजों द्वारा बहुत ही बेहतरीन क्रिकेट। एक तरफ अमित राज को चाहिए विकेट, क्योंकि ये जो साझेदारी है बहुत तेज रफ्तार के साथ आगे बढ़ रही है और सरदर्द का कारण बनी हुई है अमित राज अंश टीम के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, सिद्धार्थ गेंदबाजी कर रहे हैं। ये क्रूशियल ओवर डालते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे, पुल करने की कोशिश, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। डिस्को लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती भी और आराम से इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। बहुत डीप चली गई थी और गैप में चली गई थी। डिस्को लेग पर बिल्कुल यहाँ खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। आदित्य ने गेंद को फील्ड किया था और रन संख्या फिलहाल देखें तो वह कुल मिलाकर अब स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 79 पर 1। 6 ओवर का खेल यहाँ समाप्त हुआ। अभी 12 गेंदें आना बाकी है, मतलब 8 ओवर का जो मैच है। मैं एक बार फिर आपको थोड़ा सा और आगे लेके जाऊंगा, क्योंकि इसके बाद में सहारा स्पोर्ट और आधिमाया स्पोर्ट के बीच मुकाबला है। दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूं, हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए। सहारा स्पोर्ट, आधिमाया स्पोर्ट। तीसरा मुकाबला सहारा स्पोर्ट अमित राज अंश के बीच और चौथा मुकाबला त्रिनय सुमित और आधिमाया स्पोर्ट के बीच होगा। तो ये क्रूशियल मुकाबले हैं और काफी सारे दर्शक हमारे साथ आज जुड़ गए हैं। सभी का स्वागत है। एक ऐसा बंदा जिन्होंने कल इस मंच पर जाके सबका दिल जीत लिया था, संदीप गायकवाड़। क्या जबरदस्त बल्लेबाजी की और सबसे अच्छी बात थी अंडर प्रेशर, दबाव में आपने बेहतर प्रदर्शन किया है। तो आजकल देखिए जो आगाज करने वाले खिलाड़ी बहुत है, लेकिन फिनिशर बहुत कम है। वैसे अगर देखें तो माइकल बेबन का नाम लिया जाएगा, महेंद्र सिंह धोनी का नाम लिया जाएगा, लेकिन ज्यादा हम ये निरंतरता के साथ फिनिश करने वाले कम खिलाड़ी आपके पास है। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए अनिल तैयार, स्ट्राइकर एंड पर रोहित पाटिल, बहुत इंपॉर्टेंट इनिंग अपनी टीम के लिए खेलते हुए। उड़ाया आसमान की तरफ बहुत ऊपर और क्या एक बार फिर दूर भी जाने वाली है। बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। ब्यूटीफुल शॉट, आगे गेंद थी, रडार में थी, पाले में थी। बल्लेबाज ने कहा थैंक यू वेरी मच और भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। सुपर बैटिंग। रन संख्या फिलहाल देखे 85 रन, ओवर 7वां प्रगति पर है। 48 पर पहुंच चुके हैं बल्लेबाज रोहित पाटिल। मैग्निफिसेंट बैटिंग बाय रोहित। इस बार भी वे गैप में है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाएगी। 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। मैग्निफिसेंट बैटिंग। 50 रन पूरे हुए हैं रोहित के। जो सबको करते हैं मोहित, वो है रोहित। और ये खिलाड़ी है खासम खास, इनके पूरे हुए 50 रन पूरे किए हैं। मैग्निफिसेंट बैटिंग खास करके आज बल्लेबाज रोहित द्वारा। देखिए एक बार फिर मैं आपको बताता हूँ स्ट्राइक रेट क्या है इनका। शानदार बल्लेबाजी करते हुए इन्होंने 19 गेंदों का सामना किया और 52 रन बनाए हैं। तो स्ट्राइक रेट बहुत बेहतर है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय रोहित पाटील। एकदम सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, रोहित आपला बॅट आहे तो जरा उंचावून घ्या। या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या रोहित पाटीलसाठी। विष्णू जाधव नंतर या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आहे। उसके बाद में देखिए 100 सोनार की, 1 लोहार की, चारों खाने चित कर दिया अनिल ने और रोहित की पारी समाप्त। गॉम सफलता मिली है। बहुत अच्छा खेल रहे थे लेकिन ज्यादा एक्रोच चले गए। एक बार फिर बैट और खास करके जो पैर है उसके बीच में गैप बन गया और सीधी एक बार ब्रॉकहोल में गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से क्लीन बॉल करते हुए। लेकिन डगआउट में तालियां बजने वाली है। 20 गेंदों का सामना किया, 52 रनों की पारी समाप्त हुई है। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग।
बहुत अच्छा खेले हैं, स्टार्ट दिया है एक बार फिर। मेरे हिसाब से स्ट्राइक रेट बहुत अच्छा था, रफ्तार भी दी है, इसीलिए तालियों की आवाज मैं सुन रहा हूं डगआउट में। रन संख्या फिलहाल 89 पर 2। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मैदान के अंदर बिल्कुल इस वक्त बल्लेबाज अभिजीत। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद ऊपर आती भी। और पहली गेंद की अगर बात करें तो वह ब्रॉकल में थी। क्रुशियल ओवर फिलहाल मैदान के अंदर चल रहा है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या अब इस गेंद को साइड पर खेलते हुए बाउंड्री लाइन पर मौजूद है और पर बढ़िया फील्डिंग। थ्रो अच्छा नहीं है, ओवर थ्रो के तौर पर बिल्कुल यहाँ रन मिलते हुए। रन तो बिल्कुल बन रहे हैं, दबाव एक बार फिर गेंदबाज की तरफ जाता हुआ। ये ओवर अच्छा है, मतलब बाकी जो 4-5 ओवर आए थे उसमें रन बहुत तेजी के साथ बन रहे थे और फिलहाल इस ओवर में बहुत बेशकीमती विकेट लिया है अनिल ने। रन संख्या फिलहाल अब 90 के पार, 92 रन 2 विकेट के नुकसान पर। दिनेश सुमित वारियर ने आज रिकॉर्ड किया क्योंकि हाईएस्ट स्कोर था 90, उसको पार किया है। कल इन दोनों ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। तो एक बार फिर स्ट्राइकर इन पर बल्लेबाज ओंकार, यानी कि आपा तैयार। क्लीन बॉल, ओंकार जो 22 पर बल्लेबाजी कर रहे थे उनका विकेट लिया अनिल ने। बहुत बढ़िया गेंदबाजी, ब्रॉकआउट में गेंदबाजी, स्कॉटलैंड की गेंदबाजी कर रहे हैं और परेशान करते हुए आज बल्लेबाजों को। ये दूसरा शिकार आज किया, खास करके अनिल ने। तीसरे विकेट का पतन होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 92 रन 3 विकेट के नुकसान पर। दिनेश सुमित वारियर 7वें ओवर का खेल जिसपे बहुत बढ़िया गेंदबाजी, सफल ओवर का खेल आज की गेंदबाज अनिल ने और प्रभावित किया। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी रही है क्योंकि प्रेशर था, हमला हुआ था, के बाद में कमबैक करना बहुत जरूरी था। तो कमबैक करते हुए इस ओवर में अनिल आफ्टर 7 ओवर नाउ स्कोर 90। निर्णायक ओवर का खेल आप जरूर देखेंगे। मैं दोबारा एक बार फिर बुलाना चाहूंगा सहारा स्पोर्ट और आदिमाया स्पोर्ट के तो जो मुकाबला चल रहा है, इस मुकाबले की जो कहानी है जिसमें पिछले ओवर में 2 विकेट आए, अनिल ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है। तो 7 ओवर का खेल समाप्त हुआ। क्रिकेट मित्र परिवार कराड़ प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं। इस शानदार टूर्नामेंट में आज एक बार फिर खुद को साबित करने का मौका मिलेगा और निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शशिकांत आए हैं। पहली गेंद बहुत अच्छी थी, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर खड़े खड़े खेलने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाती भी। 1 रन का इजाफा, 93 for 3। नाउ लास्ट ओवर इन प्रोग्रेस, लुक एट दिस फील्डिंग, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग एंड फाइन लेग। अच्छा स्ट्रोक है हवा में, खिलाड़ी एक बार फिर गेंद के नीचे और छोड़ दिया कैच। दोबारा वही कहानी तेरी मेरी मैदान के अंदर चल रही है। मिड ऑफ के खिलाड़ी को लगा मेरा कैच है, डीप स्टक ओवर पर खिलाड़ी उनको लगा कि मेरा कैच है। इसी बीच रन आउट के तौर पर विकेट गिरता हुआ। तो इस मुकाबले में त्रिनेश सुमित वॉरियर्स के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका। रन बनाना चाहते हैं क्योंकि निर्णायक ओवर है, कम से कम 100 के पार जाने की कोशिश जरूर करेंगे बल्लेबाज। सागर को वापस जाना पड़ेगा रनआउट के तौर पर। तीन रन लेने की कोशिश की थी, 2 रन आपने मुकम्मल किए थे, आपका कैच छूटा था। बल्लेबाज मैदान के अंदर अब आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। शिवम इंपॉर्टेंट खिलाड़ी हैं, इनके पास भी बिल्कुल काबिलियत है। शुभम शिंदे के लिए मौका, क्योंकि इस वक्त ज्यादा गेंदें नहीं हैं और कम गेंदों में आपको अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करनी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शशिराज।
ओ कड़क शॉट, बल्ले के बीचों बीच आज के दिन का ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट है। पुल किया, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, गेंद बॉडी के बाद 6 रन। और इसी के साथ तीन सुमित वॉरियर्स ने यह शतक पूरा किया है, टीम का शतक पूरा होता हुआ। यह खूबसूरत छक्का बल्लेबाज का, मैग्निफिसेंट स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही जबरदस्त थी। जब आवाज टक जैसी जब आवाज आती है ना तो सुकून मिलता है, और उसके बाद में भागने की जरूरत नहीं होती, किसी को भागने की जरूरत नहीं होती है। बॉल बॉय जरूर भागता है, उनको भागना पड़ता है, और हमारा स्कोरर जो है ना उनके लिए थोड़ा काम मिलता है। मैदान के अंदर बहुत बेहतरीन बल्लेबाजी बल्लेबाज द्वारा। रन संख्या कुल मिलाकर 101 for 4। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत बढ़िया क्रिकेट, तालियां बज रही है और प्रसन्न माहौल में देख रहा हूँ आज, खास करके तीन सुमित वॉरियर्स के खेमे में। सूरज की रोशनी आप देख रहे हैं, धूप खेल चुकी है, मौसम बहुत अच्छा है, और इस सुहाने मौसम में आप देख रहे हैं कराट प्रीमियर लीग 2022 आखिरी गेंद शेष। कदमों का इस्तेमाल किया, कदम ताल बहुत अच्छा है, और परिणाम भी लॉन्ग ऑन के ऊपर से एक जबरदस्त गगनचुंबी छक्का, मैग्निफिसेंट बैटिंग। क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से। ये जो आखिरी ओवर है उसको बड़ा करने की कोशिश। रन संख्या 107 रन, 109 रन बने हैं 4 विकेट के नुकसान पर। यह आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है, आखिरी 2 गेंदों का खेल था, उसमें एक बार फिर डांसिंग डाउन द विकेट बल्लेबाज आए, गेंद की तरफ जाके फुल टॉस बना के लॉन्ग ऑन के ऊपर से क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज करते। अभिजीत पवार ने बहुत जबरदस्त बल्लेबाजी की है। गेंदबाज करना चाहते थे पलटवार, बल्लेबाज ने किया प्रहार। अभिजीत पवार का मैदान के अंदर जलवा जारी, मैग्निफिसेंट बैटिंग। क्या फिनिश किया इस ओवर में, बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी। और अंपायर की तरफ से क्या इशारा, बिल्कुल इस वक्त अमर साठे हमारे साथ जुड़ेंगे। तीसरे अंपायर की बारी आई है तो खेल समाप्त नहीं है, बिल्कुल हाथ देखा जाएगा। अंपायर ऑलरेडी बिजी हो चुके हैं, इशारा हम भी समझ चुके हैं, समझने वाले को इशारा काफी होता है। आजकल देखिए आंखों में इशारा बहुत बार होता है। मैदान में बहुत इंपॉर्टेंट है कि जब आप बल्लेबाजी कर रहे हैं और आंखों में इशारा करें और रन पूरा करें, इंपॉर्टेंट है, क्योंकि तालमेल, यस नो का सही इस्तेमाल भी बहुत जरूरी होता है। अंपायर ने इशारा किया कि भाई ये जो मैच है जिसमें एक बार फिर लग रहा था मैच समाप्त हो जाएगा, मतलब पहली इनिंग, लेकिन अब हाथ देखा जाएगा, क्या हाथ का एंगल सही है वो देखा जा रहा है। अमर साठे बिजी ना। स्कोर अभी मैं स्कोर थोड़ा सा आपको थोड़ा सा पीछे लेके जाऊंगा। ये तो बिल्कुल गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई थी, बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन अब मैच कंटिन्यू रहेगा क्योंकि ये नो बॉल है। नो बॉल का इशारा हुआ है। कराट प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं, और डगआउट देखिए कितना प्रसन्न मैं देख रहा हूं। कड़क बैटिंग मैदान के अंदर अभिजीत पवार द्वारा, क्योंकि इन्होंने जो बल्लेबाजी की अभी तक अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी के ऊपर प्रहार किया है। अभी तक 8 रन बनाए हैं, मतलब जो जिम्मेदारी दी गई थी हर बल्लेबाज को वो निभाई है। समस्या आज बढ़ती हुई खास करके अमित अंश टीम के लिए, ये ऐसे तीसरे गेंदबाज हैं जो पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी नहीं करेंगे, और इस ओवर में 3 शानदार छक्के, क्या जबरदस्त बल्लेबाजी आज बल्लेबाज की तरफ से। अभिजीत पवार ने आज जबरदस्त प्रहार किया और एक बार फिर मैच में जान डालिए। ये जो आखिर के जो रन है ना वो काउंट होने वाले हैं, मतलब आपने एक तो मैजिकल आंकड़ा पार किया है, उसके बाद में एक बार फिर आप इस आखिरी ओवर को अच्छी तरह से समाप्त करने को जा रहे हैं, और इस ओवर में 3 छक्के आपने जड़ चुके हैं। बहुत बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। इस बार भी उड़ाया तारामंडल में, हवा में गेंद है, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, और स्कोर बोर्ड घोड़े की चाल चल रहा है 100 के पार। आंकड़े में आपको जरूर बताऊंगा, मैजिकल फिगर 122 रन, सबसे बेहतरीन सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आज मैदान के अंदर किया है तीन सुमित
वॉरियर्स ने। राहुल भाई बहुत खुश है जिस तरह से ये मैच चल रहा है और 122 बने हैं, जीतने के लिए 123 रनों की जरूरत है। अमित राजवंश के पास भी बहुत ताकतवर बल्लेबाज है, जैसे कि सेवन पॉलर को बोल नहीं जानता भाई, बहुत खतरनाक बल्लेबाज। अगर ये आखिर तक खेलते हैं तो चाहे 122 हो, 123 हो, 130 हो, वो कमाल कर सकते हैं, इतनी प्रतिभा है। लेकिन दूसरी तरफ से दिनेश सुमित जो है, खास करके इस मैच में जल्दी विकेट लेना चाहेंगे। क्रिकेट मित्र परिवार कराड़ प्रेजेंट कराड़ प्रीमियर लीग 2022 सीजन 3 इस प्रतियोगिता के खास करके हमारे जो स्पॉन्सर्स है उनकी तरफ मैं जाऊंगा। उससे पहले एक बार फिर मैं बुलाना चाहूंगा दोनों टीमों को टॉस के लिए। सहारा स्पोर्ट, आदिमाया स्पोर्ट, 3 ओवर पहले दोनों टीमों के कप्तानों को ये अनाउंसमेंट हुई थी और सहारा स्पोर्ट आपकी प्लेइंग की लिस्ट हमारे पास आनी चाहिए। धुआंधार बल्लेबाजी आपने पहली इनिंग में जरूर देखी है। आदिमाया स्पोर्ट करार के कप्तान और सहारा स्पोर्ट, आइए समय ज़्यादा ना गवाइए, बहुत महत्वपूर्ण मैच है। तो थोड़ा स्पॉन्सर की तरफ जाएंगे और उसके बाद में दूसरी इंपॉर्टेंट पारी है, उसकी कहानी बताने के लिए हमारे साथ दीपक मंडले साहब जुड़ने वाले हैं। तो जो फर्स्ट प्राइज है 51,000 की नकद राशि, स्पॉन्सर बाय शिवराज ढाबा मित्र परिवार। सेकंड प्राइज 31,000, 31,000 उत्तराज मोरे एंड जावेद हनीफ शेख। थर्ड प्राइज 11,000, 11,000 की नकद राशि राजू मुल्ला। और फोर्थ प्राइज 11,000, 11,000 संदीप इकबाल। और थैंक यू वेरी मच ये जो हमारे स्पॉन्सर है। और खास करके जो खूबसूरत ट्रॉफीज मैं देख रहा हूँ, 4 ट्रॉफीज अतुल शिंदे प्रतिष्ठान इनके माध्यम से, और ये बहुत ही खूबसूरत, मैं खास करके डाइस देख रहा हूँ। माउली डेकोरेटर सर कराड़ बापू साहेब करपे, शुक्रिया, थैंक यू वेरी मच सर। यूट्यूब के लिए खास करके क्रिकेट मित्र परिवार इनका आभार प्रकट करेंगे और मैदान के अंदर बिल्कुल जाएंगे। बहुत ही इंटरेस्टिंग मैच है, सेवन के ऊपर निगाह रहेगी, प्लेयर टू वॉच आउट। और दूसरी तरफ हम एक बार फिर थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं, उससे पहले टॉस होना चाहिए, टॉस करना बहुत जरूरी है। दोनों टीमों के कप्तान आइए। आदिमाया स्पोर्ट कराड़ टीम के कप्तान पहुंच चुके हैं। दूसरी तरफ सहारा को मैं विनती करूंगा, सहारा का टीम के कप्तान आइए टॉस के लिए। और जो पहली इनिंग समाप्त हो जाती है तो उसके बाद में टॉस करना बहुत ज़रूरी है। टॉस का बॉस और कराड़ प्रीमियर लीग 2022 के दूसरे दिन क्या सुबह के सत्र में जिन्होंने नाश्ता नहीं किया है, बिल्कुल उनके लिए नाश्ता हुआ। धुआंधार बल्लेबाजी देखने का मौका मिला, एंजॉय करने का मौका मिला है। तो अभी मंत्रणा जारी है, दूसरी इनिंग की तरफ हम एक बार फिर आपको लेके जाने वाले हैं। 50,000 नकद राशि के लिए मैदान के अंदर वो बैटल आप देख रहे हैं। शानदार आयोजन इस प्रतियोगिता का, तीसरे सीजन का, श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर आप ये मुकाबले देख रहे हैं। और जावेद भाई जो खास करके डीप मिड विकेट पर थे, अब धीरे धीरे बिल्कुल स्टंप के पीछे आ रहे हैं, जहां कॉम बॉक्स है और कॉम बॉक्स के पास आते हुए। ये भी एक बहुत ही अलग सोच वाले हमारे दोस्त हैं जावेद भाई। तो चलिए एक टीम मैदान के अंदर जाएंगे, बिल्कुल उनको जाना पड़ेगा फील्डिंग करने के लिए, क्योंकि आपने बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन की है। लेकिन अब अमित राज की बारी आएगी, क्या इस मंच पर एक बार फिर बल्लेबाज राज करेंगे या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे, ये बताने के लिए हमारे साथ हमारे काबिल दोस्त और खास करके टेनिस विश्व में बिल्कुल बहुत बार लाइव जो टूर्नामेंट होते हैं होता है क्रिक लाइव के माध्यम से, दीपक मंडले, अमित दादा या हमारे पास मौजूद है अमित भुजबल। तो अभी यहाँ इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं दीपक मंडले।
चला चेंडू पोच करा पंचांकडे विनंती आहे. महबूब भाई नवीन चेंडू असेल तर द्या. आदिमाया आणि सहारा टॉस साठी आता येणं गरजेचं आहे मला वाटतं. पैगंबर मंजित सर तो टॉसचा कॉइन असेल तर पाठवा कोणाकडे तरी. या झाले ते 122 करायचे आहेत ते 123. बोला चेंडू दोन चेंडू द्या नवीन. दोन नवीन चेंडू पंचांकडे द्या. अमितराज अंश उंडाळे संघ जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीचा विजेता संघ आहे या केपीलचा. स्वतः संघ मालक संतोष भाऊ मैदानामध्ये बॅटिंगला उतरतात. बॉलिंग सुद्धा त्यांनी केली. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे. पलीकडच्या बाजूला ज्यानं विजय फटका मारून अमितराज अंश उंडाळे संघाला विजय करून दिलं तो मनोहर त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे ही जोडी सामना हलक्यात घेणार नाही 100%. कारण त्यांना माहिती आहे सुरुवात त्या ठिकाणी विजयाने करण्याचा प्रयत्न असेल. एका बाजूने हनुमंतदादा घाडगे यांचा आदिमाया स्पोर्ट्स आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय टॉस होतोय. या ठिकाणी टॉस करतोय आपण आणि टॉस होतोय तो खानभाईंच्या शुभ हस्ते. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो अमित जिंकलाय कोणी आदिमाया संघाने टॉस जिंकलाय. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लालाभाईंचा सहारा स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करेल पुढच्या मॅच मध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात. सलामी जोडी संतोष आणि मनोहर मैदानावरती उतरतायत. स्ट्राईक एंडला खेळतायत ते संतोष. नॉन स्ट्राईक एंडला मनोहर. गोलंदाजी मार्कवरती माझा अंदाज जर चुकीचा नसेल तर मुबीन मुजावर. संतोष पाटील स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मनोहर. मनोहर जाधव गोलंदाजी मार्कवरती मुबीन मुजावर. जो मुबीन जेमतेम 20-21 वर्षांचा आहे. एक सुंदर क्रिकेट त्यानं गाजवलेलं आपण पाहिलंय. एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेला आहे. प्रशांत आदुळे सरांचं सुंदर समालोचन आपण ऐकत होता. शब्दांची सुंदर गुंफण त्यांच्याकडनं आपण ऐकली. मला वाटतं 8 ते 9 राज्यांमध्ये समालोचन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो समालोचन हा शब्दांचा खेळ आहे. शब्दांना शब्द देण्यासाठी शब्दांकडून शब्द मी घेणार. शब्दांकडून शब्द घेण्यासाठी शब्दांना शब्द मी देणार. हा सगळा शब्दांचा महाखेळ आहे. जया मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सेट झालंय. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मी म्हणणार नाही. एक त्या ठिकाणी स्लीप त्या ठिकाणी उभी केली गेलेली आहे. ती मात्र या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर शाहिदला आपण पाहतोय तो गलीमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. त्याबरोबर डीप त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आहे आणि डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आहे. मुबीनचा पहिला चेंडू त्या ठिकाणी जमिनीच्या दिशेनं त्या ठिकाणी खेळून दिला. 3 क्षेत्ररक्षक तिकडे आले. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. मनोहर बराचसा पुढे गेला होता आणि तिथे त्याला परत मागे पाठवलं होतं संतोष यांनी. पैगंबर त्या ठिकाणी म्हटले सर मागच्या आठवणी आता परत उकळून काढू नका. कारण मागच्या वर्षीच्या काही बऱ्याचशा दर्दनाक अशा प्रकारच्या आठवणी त्या ठिकाणी आहेत आणि नक्कीच तो लवकर विसरण्याचा प्रयत्न. मी तुम्हाला नेहमी सांगतो आठवणी ह्या नेहमी चांगल्या असाव्यात आणि त्या आठवणी चांगल्या जर असतील ना तुम्हाला आयुष्य जगायला फार सोपं होतं.
आठवणी मात्र तुमच्या दुःखदायक असतील तर त्या आठवणी तुम्हाला सतत भूतकाळात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मैदानाच्या आतमध्ये मनोहर पाहूया ती जुनी आठवणवरती काढतोय का. मागच्या वर्षी त्यानं फायनल जिंकून दिले. यावेळेस मिस टाइम, क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूच्या खाली येतोय. आवी काटरे मला वाटतं तिकडे क्षेत्ररक्षण करत होते आणि त्यांच्या जवळ चेंडू गेला, तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. मी काल सहज मैदानावरती गेलो, मी म्हटलं बॅट्समन एवढे आरामात गॅसमध्ये चेंडू का काढतायत, आरामात फटके काय खेळतात, फिल्डर तिकडे पोहोचत का नाही. तुम्हाला जर त्याची फक्त जाणीव करून घ्यायची असेल ना फिल्डर का पोहोचत नाही, मैदानाला 360 डिग्रीमध्ये मॅच चालू असताना चक्कर मारा, तुम्हाला समजेल एवढा मोठा गॅप का राहतोय. कारण फार मोठं मैदान आहे, 65 ते 70 यार्डच्या बाउंड्री आहेत आणि हे मैदान कव्हर करायला क्षेत्ररक्षण 11 क्षेत्ररक्षक कसे बसे पुरतील एवढे हे टोलेजंग छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं मैदान आहे. जया मैदानाच्या आतमध्ये मुबीन फुलटा चेंडू होता, बॅटची एज घेतोय, तिकडे शाहिद चेंडूच्या मागे आलाय, एक धाव तर पडून पूर्ण केली गेली. शाहिदनं चेंडू क्लीन पिकअप केलाय, रोहित त्यांच्या हातामध्ये देत आहेत विकेट किपिंगचं काम करताना. धावफलकामध्ये होते 1 बाद धावफलक पुढे जातोय तो मात्र तब्बल 4 धावांवरती. 123 धावांचा 1 2 3 एवढ्या धावा त्या ठिकाणी बनवायच्या असतील. मला वाटतं मी तुम्हाला ती माहिती नक्कीच ऑप्शनच्या वेळेस पण दिली होती. यावेळेस परत आता चेंडू स्टिअर करायचा प्रयत्न, विकेट किपरनं तो चांगला गॅदर केलाय. 1 2 3 123 नंबरवरनं आपली तिकडे सुद्धा चर्चा झाली होती. 123 हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगचा टेस्ट नंबर आहे, टेस्ट कॅप नंबर आहे. 1 2 3 123 राईट मोर द विकेटचा हा मार. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. मुबीनच्या गोलंदाजीमध्ये हीच गंमत आहे. हा मुलगा 3 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो ना, 3 वर्षानं तो बराचसा प्रगल्भ दिसतोय, परंतु ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी 2019-20ला कराडच्या मैदानावरती आलं एकदम असा छोटा दिसायचा, परंतु काय बॉलिंग केली होती त्यावेळेस त्यानं जबरदस्त. पाहूया आज आपल्या संघासाठी काय करतोय, आज आपल्या त्रिनय सुमितसाठी तो काय करतोय. किती सुंदर बॉलिंग आहे. समोर त्याच्यापेक्षा दुप्पट अनुभवाचा खेळ आहे संतोष पाटील, परंतु सलग 2 चेंडूवर संतोषला चकवलाय. निर्धाव चेंडू येत आहेत, धावफलकावर धाव आहेत त्या 4. षटक क्रमांक पहिलं संपलंय. तुम्ही पाहताय आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक पहिला त्रिनय सुमित वॉरियर्स आणि अमितराज अंश उंडाळे या 2 संघामध्ये हा सामना रंगलाय. अमितराज अंश उंडाळे संघाला 122 धावा पार करत 123 ज्यावेळेस ते बनवतील या सामन्याचा ते विजेता ठरलेले असतील. यानंतर मात्र एक मोठा तगडा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला हनुमंतदादा घाडगे आहेत, दुसऱ्या बाजूला लालाभाई बागवान आहेत. एक संघ आदिमाया जर आपण पाहिलं तर तो लाला त्या ठिकाणी हनुमंतदादांचा आहे, दुसऱ्या बाजूने सहारा स्पोर्ट्स म्हटलं की लालाभाई, हे सूत्र गेले कित्येक वर्ष जमलेलं आहे. अशा प्रकारचा सामन्यानंतर मैदानामध्ये नक्कीच होईल एक सुंदर क्रिकेट. लालाभाई फक्त खेळण्यामध्ये वेळ घालवणारा माणूस नाही, ते स्पर्धेचं आयोजन करतात, नवनवीन खेळाडूंना घेऊन येतात, चांगल्या चांगल्या स्पर्धांना त्यांची एंट्री असते, आपला व्यवसाय सांभाळून खेळाडूंना या मैदानावरनं त्या मैदानावरती घेऊन जातात. अख्ख्या पावसाळ्यामध्ये लालाभाईंची ती सुमो गाडी पूर्ण कराड शहरभर फिरत होती, खेळाडूंना गोळा करून मैदानावरती घेऊन जायचं. आता लालाभाई म्हणतील सरांना एवढं कसं काय माहीत, माझं नजर फार बारीक असते. असं बऱ्याच जण वाटतं की त्यांचं काही लक्ष नाही, परंतु इथे अजय येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. हा चेंडू टप्पा घेत बाहेर गेलाय. अजय जगधने ना, अजय जगधने ज्यानं त्यानंच विकेट बनवले ते त्याला चांगलं माहित असणारे बॉल कुठं टाकायचा आहे कदीर भाई, कारण तो पिच क्युरेटर आहे अजय. क्रिकेट लवर लालाभाई बागवान हे त्यांचं नेहमीचं त्या ठिकाणी वाक्य आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, हा बॅकफुटला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न आहे. एवढी शांत आणि संत सुरुवात अमितराज अंश उंडाळेला परवडण्यासारखी नाही. 123 इथे 60-70 धावांची टेकडी नाही, 123 धावांचा डोंगर फोडायचा आहे. मग तो डोंगर जर फोडायचा असेल ना, तिथे सुतळी फटाके लावून चालणार नाही, तिथे सुरुंगच लावावे लागतील चौकार षटकारांचे, तर तो धावांचा डोंगर फोडता येईल. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक पुढे जातोय, 5 धावा धावफलकावरती आहेत. अजय जगधने षटक क्रमांक 2 घेऊन आलाय पवेलियन एंडकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा तो करतोय. संतोष पुढे आले, चेंडू बॅटवरती काही येत नाही, मिस टाइम फटका आता आपण पाहिलाय. आवी काटरे यांची मात्र पळापळ सुरू आहे मैदानभर. मगाशी आपण संघाचे संघ मालक आहेत, आमच्या नाना फौजी आणि आवी काटरे यांच्या मालकीचा संघ आहे त्रिनय सुमित. त्रिनय स्पोर्ट्स आपण पाहिलं कारवेमध्ये नाना फौजी अर्थात राहुल हुलवान यांची स्पोर्ट्स शॉप आहे, ज्या माध्यमातून ते क्रिकेटची आणि क्रीडा क्षेत्राची कराड तालुक्यामध्ये सेवा करतात. सध्या मात्र ते सीमेवरती तैनात आहेत. भारतीय सैन्य दलामध्ये भारत मातेची आपली सेवा करताना कुठल्याही प्रकारची कसूर ते करत नाही आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू टप्पा घेत थोडासा बाहेर गेला. ही गंमत आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, ती विकेट त्याचंच ऐकणार, कारण ती विकेट त्यानंच बनवलेली आहे.
अजय जगधनेला आपण पाहिलं मॅच त्या ठिकाणी विकेट बनवणं, ती पूर्णपणे आखून घेणं. अजय आणि त्याचे मित्र काम करत असतात, त्यावरती रोलिंग करणं, त्यावरचं गवत काढणं, सगळी कामं अजय करत असतात. तोच बॉलिंग करतोय त्याच विकेटवरती. यावेळेस मिस टाइम, झेलाची संधी आहे. मनोहर जाळ्यात सापडणार का? अलगद सापडलाय, सुरेख झेल टिपलाय. पहिला हादरा मनोहर जाधवच्या रूपानं. मोठा हादरा आहे हा, मात्र मंजित सरांनी झेल टिपलाय. मगाशी तुम्हाला गंमत माहिती आहे का सकाळची? सकाळी मी मैदानावरती आलो, मंजित सर इकडून तिकडे त्यांचं प्रॅक्टिस करून फिरत चाललं होतं. मी त्या ठिकाणी काही खेळाडूंच्या क्लिप्स आमचे खेळाडू त्या ठिकाणी टेक्निशियन बनवण्याची माहिती मंजित सरांना दिली. मंजित सर म्हटले आज मीही खेळतोय, लक्ष ठेवा. मला वाटतं ज्या प्रकारचा डाय मारले असते ना मंजित सर, 2 मिनिटांमध्ये लगेच क्लिप आपण सोडली असती. परंतु ते डाय मारायची गरज नव्हती. तेवढी काय सोप्या गोष्टी कधी अवघडाकडे न्यायच्या नाहीत. सोप्या गोष्टी नेहमी सोप्या ठेवायच्या. सोप्या गोष्टी तुम्ही अवघडाकडे जर नेल्यात ना, मग तुम्हाला अवघड गोष्टी 10 पट अवघड वाटतात. त्यामुळे सोप्या गोष्टी नेहमी सोप्या ठेवायच्या, अवघड गोष्टी सुद्धा सोप्या करायचा प्रयत्न नेहमी करायचा असतो. पाहूया नंबर 3 वरती कोण येतोय, जे हे मोठं आव्हान सोपं करणारा बॅटिंग करेल का? श्रवण, नाव मोठं आहे कराड क्रिकेटमधलं. श्रवण पवार या नावाभोवती कराडचं बरंचसं क्रिकेट फिरतं. मी तुम्हाला मागाची श्रवणची बॉलिंग चालू होती, तुम्हाला म्हटलं होतं हा खेळाडू बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करून मॅच काढून देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे श्रवण पवार. जो संघ तरी काय नक्कीच मैदानावरती फार मोठा धावांचा पाठलाग करतोय तो आहे अमित राजावंश उंडाळे. तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय त्रिनेश सुमित वॉरियर्स. इथे त्यांनी अमित राजावंश संघाच्या बॅट्समनला रोखून धरलंय. पहिलं षटक सुंदर झालं. अजय जगधने अप्रतिम बॉलिंग करतोय. पहिल्या चेंडूवरती रिवर्स. मी तुम्हाला श्रवण तिथे शांत राहू देणार नाही. त्याच्या बॅटला चेंडू लागायला लागले ना, त्याच्या बॅटची धावांची भूक फार मोठी आहे. चौकार, सादिक सरांचा इशारा येतोय. धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ चेंडू शिल्लक आहेत ते 36, बनवायचे आहेत तर 113 धावा. 36 चेंडू, 6 षटकांचा खेळ बाकी आहे. 123 बनवायचे, 10 झालेत, 113 बाकी आहेत. बरीचशी आकडेमोड तिकडे आहे. आपण मैदानावरती मागाशी बापूंचा विषय, मला वाटतं मागाशी थोडासा माझा टर्न संपल्यानंतर थांबला. बापू चला पटपट थोडंसं खेळा मित्रांनो, विनंती आहे. त्या ठिकाणी बापूंचा विषय आपण छेडला. बापू इथे मैदान व्यवस्थापक म्हणून काम पाहतात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती. बापूंची एक कन्या MBBS पास झालेले आहेत. बापूंची दुसरी कन्या राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये BE मेकॅनिकलला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. इथे मैदानाचं काम पाहणारा एक मध्यमवर्गीय त्या ठिकाणी माणूस, एक पिता म्हणून आपल्या मुलांना काही कमी पडू दिलं नाही. आज त्यांच्या दोन्ही कन्या उच्च विद्या विभूषित त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. हेच तर फार महत्त्वाचं आहे. शाहिद गोलंदाजी मार्कवरती येतोय. शाहिद, मी सांगितलं जी नाव मला माहिती आहेत ती मी तुम्हाला विचारणारच नाही. शाहिद गोलंदाजी मार्कवरती येतोय. शाहिद शेख. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी शाहिद भाईंची मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटक क्रमांक 3 घेऊन शाहिद येतोय. जेमतेम 10 धावा. या ठिकाणी पहिला चेंडू सुरेख आहे शाहिदचा. शाहिदला तुम्ही जर पाहिलं नित्य नियमानं सकाळी तो तुम्हाला भल्या पाटे या मैदानावर सराव करताना दिसेल. आणि त्या सरावाला तो चांगल्या प्रकारे न्याय देत या मॅचमध्ये सुद्धा षटकाची सुंदर सुरुवात करतोय. पाहूया अजूनही 35 चेंडू, 113 धावांची गरज आहे अमितराज संघाला. फुलटॉस, स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉलचा इशारा तर केलेला आहे. त्यावरती 1 धाव पडून पूर्ण होत आहे. याचा अर्थ नो बॉल +1, 2 धावा मिळतील या ठिकाणी बॅटिंग टीमला. आमचे बऱ्याचशा गोष्टींची मी चर्चा करत असतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो, की ज्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रेक्षकांना बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न प्रशांत सरांचा असतो. इतर समालोचक सुद्धा इकडे येतात, त्यांचा त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असतो. आणि त्या माहितीमुळे होतं काय की बरेचसे त्या ठिकाणी जे नवीन खेळाडू आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स जर केला त्यांचं नाव सर्वदूर जात असतं. इथे वाईट बॉल, याचा अर्थ फ्री हिट मला वाटतं बहुतेक कंटिन्यू राहील. नो बॉल नंतर लगेच वाईट येते आणि त्या वाईटमुळं या ठिकाणी फलंदाजाला फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. श्रवण त्या फ्री हिटचा फायदा उठवण्याचा पूर्णपणे तो प्रयत्न करेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस श्रवणचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला उंच भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूच्या मागे आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण. धावफलकावरती धावा त्या ठिकाणी मिळत आहेत 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. बापूंचा विषय आपण घेतला. असेच एका वडिलांचा अजून एक मी विषय घेणार आहे. त्यासाठी थोडीशी फक्त आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण ती माहिती सांगण्यासारखीच आहे, त्यामुळे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचेल. शाहिद मात्र सुंदर गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये.
राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक फार दूर आहे. पाहूया एक टप्पा की डायरेक्ट. पंचांचं म्हणणं आहे चेंडू एक टप्पा की सीमारेषा पार करतोय. चौकार 4 धावांसाठी. श्रवणची बॅट जर अशी तळपली, श्रवण हा चमत्कार करून दाखवण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे आणि तो चमत्कार इथे थोडाफार तरी दिसायला, थोडीशी झलक मात्र नक्की दिसायला सुरुवात झाली. धावफलक पुढे येतोय तो मात्र 19 धावा धावफलकावरती आहेत. गेले 3 वर्ष मी कराडमध्ये येतोय. गेले 3 वर्ष आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय. पहिल्या वर्षी 1 कॅमेरा, दुसऱ्या वर्षी 2 कॅमेरे, तिसऱ्या वर्षी 3 कॅमेरे. परंतु तुम्ही लाईव्हला कितीही कॅमेरे लावा, इंटरनेट शिवाय कधी युट्यूबवर लाईव्ह होऊ शकत नाही. शाहिद गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू. हो, रिव्हर्सचा प्रयत्न. काय सुंदर चेंडू अडवलाय पहा. तिथे पाहता पाहता चौकाराला 0 धावांमध्ये परावर्तित केलंय. सुंदर फिल्डिंग. तर गेले 3ही वर्ष या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जेवढ्या काही स्पर्धा होतील त्या सर्व स्पर्धांना विनामूल्य इंटरनेट देणारे आमचे असदभाई मुजावर यांना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. स्वतः मैदानावरती ते मैत्रिकांनी मॅचचा आनंद असदभाई घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या व्हाईट बॉल त्यांचे चिरंजीव जे आहेत शेर खान यांनी मात्र सुंदर माहिती माझ्याबरोबर आपल्या वडिलांबद्दल शेअर केलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल, जशी ती सिच्युएशन येईल तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. सध्या मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. यावेळेस परत एकदा बॅकफुटला जात चेंडू पंच केलाय. पुलचा हा फटका मात्र फार काही धावा देऊन जाणार नाही. 1 धाव तर नक्कीच मिळेल आणि त्या एका धावेनं दोन्ही फलंदाजांना समाधान मानलं लागेल. धावफलक सिंगलनं पुढे गेला असेल तो 21 धावांवरती. आमच्या असदबाईंनी फ्री इथं कनेक्शन आणून ठेवलंय. कुणीही स्पर्धा भरवा त्या ठिकाणी फ्री इंटरनेट आहे 3 वर्ष. हल्लीच्या काळात फ्री काय मिळतो, पाणी सुद्धा विकत घ्यायला लागतं आणि त्या एवढ्याच ठिकाणी प्रोफेशनल किंवा व्यावसायिक काळामध्ये इंटरनेट फ्री देणं मित्रांनो सोपं नाही. इथं तुम्ही विचार करा, त्यांनी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 1 स्पर्धा नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5-5, 6-6, 7-7, 8-8 स्पर्धा या मैदानावरती त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या होतात. त्या सर्व स्पर्धांना त्या ठिकाणी फ्री इंटरनेटचं काम आमच्या असदभाई मुजावर देतात. 30 वर्ष असदभाईंनी त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये काम केलं. सेतू विभागामध्ये ते कामाला होते. अनेक अधिकारी पदाधिकाऱ्यांची कागदपत्रांअभावी होणारी अडचण त्यांनी हेरली. चांगल्या प्रकारे काम केलं. पैशाला कधीच महत्त्व दिलं नाही असदबाईंनी, नेहमी माणसाला महत्त्व दिलं. आणि असदबाईंबद्दल एक वाक्य मला नक्कीच आठवतं, जो मनुष्य 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो मनुष्य 100 वर्षांचा विचार करतो तो झाडं लावतो, तर जो मनुष्य संपूर्ण आयुष्याचा विचार करतो तो माणसं जोडतो. आणि आमच्या असदभाई मुजावर यांनी नेहमी माणसं जोडण्याचं काम केलं आहे आणि सुंदर अशा प्रकारचं सहकार्य त्यांच्या स्पर्धेला राहिलं आहे. आणि ही सर्व माहिती त्यांचे चिरंजीव शेरखान यांनी माझ्याबद्दल पोहोचवली. आपल्या वडिलांचा आदर त्यांच्या डोळ्यामध्ये दिसला, हे फार महत्त्वाचं आहे. एका मुलाला शेरखान मला काल बोलले, सर माझ्या वडिलांनी फक्त पैसाच कमवायचं ठरलं असं ना आज आम्ही करोडपती असतो. काही प्रॉब्लेम नव्हता, कारण महसूल विभागामध्ये वडील कामाला होते. परंतु माझ्या वडिलांनी माणसं जोडली, त्यामुळे आम्हाला काहीच कमतरता वडिलांनी ठेवलेली नाही. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अजय जगधने. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 21. याचा अर्थ अजूनही 102 धावा बनवायच्या आहेत त्या 30 चेंडूंमध्ये. 102 धावा 30 चेंडूमध्ये या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आहे. रेठरे बुद्रुक आहे त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांनी खान 11 नावाचा क्रिकेटचा संघ सुद्धा तयार केला. आपण शहरामध्ये कराडमध्ये राहतोय, परंतु रेठरे बुद्रुक सारख्या एका छोट्या खेडेगावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी असदबाईंनी क्रिकेट येण्याचा प्रयत्न केला. यांचं क्रिकेटचं ते प्रेम कधीच कमी होणार नाही याची मला गॅरंटी वाटते. हा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली नव्हे, तर चेंडू मात्र सीमारेषेला फोडून जातोय 4 धावांसाठी. चार धावण. मंजित सरांनी पहिला झेल टिपलाय. मंजित सरांनी सांगितलं माझी क्लिप येऊ शकेल का, त्यांना सांगितलं त्यासाठी डायव्ह मारायला लागेल. मंजित सर पहिल्या वर्षी वन डे स्पेशल मध्ये होते. एकही मॅच खेळले नाही, डायरेक्ट फायनल खेळले. फायनल टीमनं जिंकली होती. आज पहिल्या मॅच पासून ते मैदानावरती आहेत. आनंद आहे. 40 पार केलेले आमचे मंजित सर हा एक प्रेरणा स्रोत आहे. तुम्ही कराडमध्ये जा, फॅशन इन्स्टिट्यूट मंजित सरांची, कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंजित सरांची, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मंजित सरांचं, टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट मंजित सरांचं, हॉटेल मंजित सरांचं. मंजित सरांनी बाकी काय ठेवलं ते कळायला माहीत नाही. KPLचे आयोजक आहेत. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे होते आवी काटरे. आवी काटरे संघ मालक आहेत बरं, जे त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. आवी काटरे आणि नाना फौजेंच्या मालकीचा संघ आहे. म्हणजे आणि मला मंजित सरांबद्दल एक नक्की मनुष्य जन्म माणसाला एकदाच मिळणार आहे, तो परत परत मिळणार नाही. परंतु त्या जन्मामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी करून जाता येतील त्या करण्याचा प्रयत्न प्रत्येकाला असला पाहिजे. आमचे मंजित सर त्या कॅटेगरीमध्ये बसणार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आहे.
हा चेंडू खेळला गेलाय तो मात्र लॉंगॉनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू जातोय सीमापार, चौकार 4 धावांसाठी. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र त्रिनय सुमित 11 टीमनं अमितराज अंश उंडाळे संघाला फार अडचणीमध्ये टाकल्याचं म्हणता येईल. कारण 123 धावांचा एवढा मोठा पल्ला पार करायचा आहे. किती कौशल्य आहे पहा अजय जगधनेकडे. त्याच्या गोलंदाजीवर तर लेदर बॉल सुद्धा अजय सुंदर खेळतो आणि विशेषतः त्याचं व्यक्तिमत्व मला फार आवडतं. तो जेवढी कामं करतो ना या मैदानावरती, ते काम केल्याचं मीच हे काम केलंय असला कुठलाही भाव त्याच्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. सतत हसमुख असणारा माणूस, हसमुख आणि शांत अशा प्रकारचा अजय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल नेहमीच मनामध्ये आदर राहील. आमचे आईभाऊ काटरे, मी कराडमध्ये कराड स्टेडियमवरती आयुष्यात पहिल्यांदा आलो. आम्ही पोहोचलो तो पहाटे 2:45 वाजता. आमचा आईभाऊ पहाटे 2:45 वाजेपर्यंत आमच्यासाठी जागा होता. म्हणजे अशा गोष्टी कराडमध्ये पाहायला मिळाल्या. हा रिवर्सचा प्रयत्न होता. इथे पाहिलंय का तुम्ही, श्रवणचा नक्कीच चक्रव्यूह, नक्कीच व्ह्यू त्यानं भेदलाय आणि अजय जगधने त्याला पाठवून देतोय तंबूच्या आश्रयाला. दुसरा धक्का बसतोय तो श्रवण पवारच्या रूपानं. नवीन फलंदाज आपण पाहूया सिद्धार्थ जगदाळे मैदानावरती उतरतो. युवा खेळाडू आहे, कराडचं भविष्य पुढे घेऊन जाणारा खेळाडू आहे. तुम्ही आमचे अजय देशमुख इकडे आहेत. तुम्हाला माहित आहे का, बाईकवरनं हायेस्ट पॉइंट बाईकवर घेऊन जाण्याचा त्यांचा पराक्रम आहे हिमालयामध्ये. मोठा पराक्रम त्यांनी करून ठेवलाय. दुसरा एक पराक्रम त्यांनी केलेला आहे. पहिल्या वर्षी मॅन ऑफ द मॅचला आपण एक कप दिला होता. त्या कपमध्ये ज्यावेळेस तुम्ही चहा होताल ना, बाहेरनं डिझाईन तयार व्हायची. अशा प्रकारचा कप आहे. पाहिजे तर तुम्हाला देऊ शकतील ते. मला तर देतो म्हटले ते, परंतु अजून मला त्यांच्याकडे जाता आलं नाही. त्यांचा ते म्हणजे व्यवसायच तो आहे. त्या कपची डिझाईन अशी होती, त्यामध्ये तुम्ही गरम वस्तू टाकाल ना, बाहेरनं चित्र त्या ठिकाणी तयार होणार. अशा प्रकारचे कप त्या ठिकाणी आमच्या अजय देशमुख यांनी दिले होते. ही प्रत्येक माणसाकडे काहीतरी वेगळेपण आहे. प्रत्येकानं ते वेगळेपण जपलेलं आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 31 धावा. जय वीरू जोडीतला जय मला दिसतोय, वीरू नक्की कुठे आहे ते माहीत नाही. पैगंबर आत्तर मैदानावरती आहे. जट्टाप्पा हिप्पलगार, अजून मला जट्टाप्पा दर्शन त्या ठिकाणी मिळालेलं नाहीये. म्हणजे जट्टाप्पा नक्कीच दोघं आज एकमेकाच्या विरुद्ध आहेत. मैदानामध्ये ही जोडी जेव्हा एकमेकाच्या समोर येईल त्यावेळेस फार मोठी गंमत येणार आहे. कारण जट्टाप्पा ज्यावेळेस क्लोज किपिंग करेल, पैगंबर बॅटिंगला असेल, दोघांच्या मध्ये काय बोलणं होईल हे ऐकायला मला वाटतं तिकडे फोन लावणं फार गरजेचं आहे माईकमध्ये. ते दोघांच्या मध्ये नक्की कॉन्व्हर्सेशन काय होत आहे, नक्की खुन्नस कशी सुरू आहे, हे मात्र फार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टेन्शन आहे, हे जयवीरूची जोडी सांभाळायची कशी, हे फार मोठं टेन्शन त्यांच्या मागे. इथे आपण पाहतो षटकं संपतायत. ती 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आहेत त्या 31 धावा धावफलकावरती आहेत. आणि यानंतर मला वाटतं थोडा वेळ मला थांबायला लागेल. अजूनही मला वाटतं 102 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. मायक्रोफोनवरती बदल होईल, आवाजामध्ये बदल होईल, परंतु समालोचन थांबणार नाही. अशांत वातावरण करणारा प्रशांत आवाज तुमच्या भेटीला येतोय. शुक्रिया दीपक सर। बीच मैदान की तरफ जाएंगे। मेरे मन में एक सवाल खल रहा है, बिल्कुल इसके ऊपर मैं चर्चा करूंगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, शायद जिन्होंने सहारा प्रीमियर लीग में क्या जबरदस्त गेंदबाजी की थी और वो गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। और एक तरफ सिद्धार्थ को आप देख रहे हैं, बहुत बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन प्रेशर है, दबाव है इनके ऊपर। स्टोक अच्छा ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ बाउंड्री रन पर खिलाड़ी मौजूद है। बढ़िया फील्डिंग, 1 रन का इजाफा। रन संख्या कुल मिलाकर 32, जीतने के लिए 123 रनों की जरूरत है। ये बहुत ही बड़ा रनों का अंबार आज बल्लेबाजों ने बनाया। तीनों सुमित वॉरियर्स की टीम बहुत खुश, शानदार बल्लेबाजी रही है। फुल टॉस गेंद बहुत बढ़िया तरीके से गैप में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पे तैनात है। तेजी के साथ यहाँ गेंद को फील्ड किया गया और 1 रन के साथ रन बिल्कुल आगे बढ़ रहे हैं। लेकिन देखिए यहां से इस मुकाबले में इक्के दुक्के से बात नहीं बनेगी, आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे। 22 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 90 रनों की जरूरत है। ऑफ टाइम के बाहर गेंद कट कर दिया बहुत सुंदर तरीके से, स्क्वायर कट बहुत अच्छा है। पॉइंट के ऊपर से गेंद बॉडी रन के बाहर जाते भी 4 रनों के लिए। इस तरह से भाई आपको बल्लेबाजी करनी, ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट था। टप्पा खाने के बाद उछाल था, बल्लेबाज थोड़ा बैकफुट पर चले गए, जगह बनाई और खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज।
संतोष के बल्ले से अच्छा स्ट्रोक। क्या वो कप्तानी पारी आज खेलेंगे बल्लेबाज? रन संख्या 37 समीकरण की तरफ एक बार पे जाएंगे। जिस तरह से मुकाबला चल रहा है, 22 गेंदों का खेल और 90 रनों की जरूरत है। अच्छा स्ट्रोक था। वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। आगे करके खेलने की कोशिश, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद और जय पवार वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। कराड़ मित्र परिवार की तरफ से आज क्रिकेट मित्र परिवार की तरफ से बहुत ही अच्छा टूर्नामेंट। ये गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई। फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, नॉन स्ट्राइकर इन पर रन लेना चाहते थे और उसके बाद में ओवर थ्रो हुआ है, तो वो गेंद नॉकआउट क्षेत्र की तरफ जा रही है। 1 रन का इजाफा। रनों के भूख को बढ़ाना पड़ेगा खास करके बल्लेबाजों को। और एक सवाल मैंने मन में खतरा इस ओवर के बाद उसके ऊपर चर्चा करूंगा। रन संख्या कुल मिलाकर 39। ओवर 5वां प्रगति पर है। बिल्कुल इस पर गेंद को ऊपर ड्राइव किया। कवर क्षेत्र में 1 रन का इजाफा। इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता मंजीत जी मैदान के अंदर है। अगर डाइव लगाते हैं और कैच लेते हैं तो 500 रुपए का इनाम है। AK11 की तरफ से इनाम मिलेगा। शाहिद की अच्छी गेंदबाजी, एक चौकाने के बाद वो कम बैक कर रहे हैं और स्ट्राइक करने पर बल्लेबाज तैयार संतोष। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद जो है ज्यादा ऊपर नहीं आई है। बढ़िया गेंदबाजी शाहिद द्वारा। ओवर समाप्त हुए 5 ओवर के बाद। रन संख्या 8 के अवसर से 40 रन। ये रफ्तार अच्छी नहीं है। ये सवाल मेरे मन में खेल रहा है। पावर पे चल रहा है, आपके पास श्रवण पवार है तो आप उनको तीसरे नंबर पर क्यों लेके आए? वो सबसे बड़ी समस्या थी। आप इनको प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करने का मौका दे सकते थे। और मंजीत जी मैदान के अंदर आप देख रहे हैं 40 रन बने हैं। अभी भी 18 गेंदों का खेल शेष है और 83 रनों की जरूरत है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा हुआ आज गेंदबाजों द्वारा। हैट्रिक के लिए मंजीत जी आपके लिए एक इनाम आता हुआ 500 रुपए मिलेंगे AK11 की तरफ से। KK11 की तरफ से बिल्कुल वो 500 रुपए का इनाम हैट्रिक के लिए। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी मंजीत द्वारा। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। और एक अच्छी बात मैं देख रहा हूँ, जो इस वक्त आप त्रिनेत्र सुमित वॉरियर की टीम देख रहे हैं, इसमें गेंदबाजी बहुत तगड़ी। बल्लेबाजी तो इन्होंने बहुत बढ़िया की, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन अच्छी बात मैं देख रहा हूँ कि मिश्रण करने वाले गेंदबाज इनके पास है, तो प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। ये एक तरफ सिद्धार्थ को मैं देख रहा हूँ, नौजवान खिलाड़ी है। मंजीत जी गेंदबाजी करते हुए। स्ट्रोक अच्छा है। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश कर रहे हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर बिल्कुल जाएगी। 4 रनों के लिए। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। चौके के साथ रन संख्या फिलहाल अब स्कोर आगे बढ़ रहा है, लेकिन निरंतरता की जरूरत है। एक चौका आएगा, आप बिंदी गेंदे खेलेंगे, कोई फायदा नहीं है। 45 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मंजीत बहुत इंपॉर्टेंट ओवर डालते हुए। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। संतोष कप्तान है, लेकिन कप्तानी पारी खेलने की जरूरत है, कैप्टन नॉक खेलने की जरूरत है, तब जाकर मजा आएगा। ऑन साइड पर बिल्कुल इस वक्त फील्डिंग देखे, लॉन्ग ऑन है। उसके बाद में एक डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, मिड विकेट पर एक खिलाड़ी मौजूद है। फाइन लेग है। सिद्धार्थ स्ट्रगल कर रहे हैं, इसीलिए क्या वो मैदान के बाहर जा रहे हैं? बिल्कुल मैदान के बाहर जा रहे हैं, क्योंकि जब आप खेल रहे हैं तो अगर पैरों में मोच है तो आप ज्यादा आगे नहीं आ सकते, गेंद की तरफ नहीं आ सकते। विजय मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। प्रेशर है। देखिए एक बार फिर आपको समीकरण की तरफ लेके जाऊंगा। जिस तरह से मैच चल रहा है, मंजीत बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। एक चौका जरूर आया, लेकिन निरंतरता की जरूरत है। 78 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आगे आकर इस गेंद को खेल दिया बहुत खूबसूरती के साथ। मिड विकेट क्षेत्र की तरफ गेंद जाते भी 1 रन मुकम्मल किया। दूसरे की कोई कोशिश नहीं। विजय क्या एक बार फिर वो धुआंधार बल्लेबाजी करेंगे? यहां से आपको एक आउट ऑफ बॉक्स सोचते हुए रन बनाने पड़ेंगे। रन तो चाहिए, निरंतरता चाहिए, आक्रमण करने की जरूरत है। मंजीत सदी भी गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। रन संख्या स्कोर जा पहुंचा है 46 पर। प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। अच्छा प्रदर्शन त्रिनेत्र सुमित द्वारा। नो बॉल का इशारा।
तो मतलब मौका जरूर है बल्लेबाजों के लिए। रिवर्स स्वीप खेलने की कोशिश की गई थी और इस मुकाबले में बिल्कुल इस तरह की गेंदें चाहिए आपको, बड़े शॉट चाहिए। नो बॉल का इशारा करते हैं सादिक राजापुरकर और उसके बाद में फ्री हिट। कराड़ प्रीमियर लीग 2022 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट। एक बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा बल्लेबाज को। स्ट्राइक रेंज पर तैयार है बल्लेबाजी करने के लिए विजय। फ्री हिट का इशारा सादिक राजापुरकर कर रहे हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर एक तगड़ा शॉट खेलने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए फुल टॉस गेंद का ज्यादा फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। ये खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, उसके ऊपर आपको प्रहार करना था। 123 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। छठवां ओवर प्रगति पर है, रन संख्या 49 रन और इस ओवर के बाद 12 गेंदें शेष। मंजीत जी का ओवर जिसमें एक चौका जरूर आया था और उसके बाद में कमबैक करते हुए अभी भी 74 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी है इस वक्त और थोड़ी खराब फील्डिंग, तो इसका फायदा बल्लेबाजों को जरूर मिलेगा। एक रन के साथ संतुष्ट है, रन नहीं बन पा रहे हैं। मंजीत जी बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। दबाव तो बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर है। प्रेशर में अच्छी क्रिकेट, पॉजिटिव क्रिकेट खेलने की जरूरत है। सकारात्मक सोच के साथ आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी। अभी मैं समझ सकता हूं कि बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर है। 50 रन पूरे हुए हैं और आपको जाना है 123 तक। आगे गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, आगे आकर खेलने की कोशिश, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति और अब जाकर 12 गेंदें शेष है। 73 रनों की जरूरत है, इसीलिए मैं कह रहा हूं कि कुएं का पानी बहुत गहरा है। 12 गेंदें शेष है, मतलब अच्छी गेंदबाजी हुई आज। इनके पास वो 4 विकल्प है, बहुत बढ़िया है और चारों गेंदबाजों के पास अच्छा वेरिएशन है और वो मेरे हिसाब से सबसे बड़ा मजबूत पक्ष होगा, क्योंकि रन तो बन रहे हैं इस विकेट पर। रन कल 90 भी बने थे, लेकिन वो डिपेंड करना वो बहुत जरूरी है। इसलिए आपके पास अच्छी गेंदबाजी होना बहुत जरूरी है। देखिए भारतीय टीम के पास बुमराह नहीं है, तो वो कमजोरी हमारे लिए एक बार फिर है, वो खल रही है। बहुत इंपॉर्टेंट है। बाकी गेंदबाज है, स्विंग करते हैं, सारी चीजें करते हैं, लेकिन स्ट्राइक करने वाले गेंदबाज, स्ट्राइक करने वाले गेंदबाज बहुत महत्वपूर्ण है। वेरिएशन करने वाले गेंदबाज बहुत महत्वपूर्ण है, जो बिल्कुल इस वक्त मैं देख रहा हूं दिनेश सुमित के पास है। और ये गेंदबाज है जैसे कि रोहन खरात, पुणे के कैसे गेंदबाज जो आज प्रोफेशनल खेल खेल रहे हैं, तो आने वाले दिनों में इनको भी बिल्कुल मौका मिलना चाहिए बड़े मंच पे जाके। बहुत बेहतरीन खिलाड़ी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, मुबीन। स्ट्राइक रेंज पर विजय बल्लेबाजी करने के लिए तैयार। देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी। हरकत करना ये जानते हैं, दोनों तरफ टर्न करने का प्रयास करेंगे। और पहली गेंद बिल्कुल वो छोटी गेंद नहीं थी, आगे गेंद थी, तो ये इंटेंट इनका बहुत अच्छा है। पहली गेंद पर बिंदी है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्रोक अच्छा है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। विजय की पारी समाप्त, मुबिन को मिला विकेट। ये कराड़ का भविष्य है मैदान के अंदर। दबाव बिल्कुल अमित राज अंश के ऊपर, जो पिछले साल की या एक बार सीजन 2 की चैंपियन टीम है वो स्ट्रगल कर रही है और इसकी वजह है आपकी कमजोर गेंदबाजी। अमित राज अंश ने जो गेंदबाजी की वो बहुत अच्छी नहीं थी और रोहित ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की। बल्लेबाजी बहुत तगड़ी रही दिनेश सुमित द्वारा और ओंकार का बल्ला बोलता रहा, हर खिलाड़ी ने जाके योगदान दिया। इसीलिए देखिए 123 का रनों का अंबार आपके सामने है और एक तरफ बहुत जबरदस्त प्रदर्शन गेंदबाजों ने किया है, तो जो आपको किरदार दिया गया था उसको निभाने की कोशिश आप करेंगे तो बिल्कुल पिक्चर सुपर हिट होने वाली है। पहले मैच में पलड़ा विनय सुमित वॉरियर्स का भारी है, जिसमें राहुल जी बहुत खुश है, टीम के ओनर। रन संख्या फिलहाल देखें तो स्कोर 50 रन, 50 के आगे नहीं जा पा रहा है, वो सबसे बड़ी समस्या है। गेंदों को कट करने की कोशिश हर बार हुई है। बल्लेबाज इस बार स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच एक बार संपर्क नहीं है। जय पवार इस वक्त एक इशारा करते हुए, संतोष जी आपका स्वागत है, संतोष जी गुप्ता। और दोबारा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑफ साइड पर खेलने की कोशिश। ब्यूटीफुल बॉलिंग बाय मुबीन, लेंथ अच्छी है, नियंत्रण अच्छा है, सटीक लाइन पर गेंदबाजी कर और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन मुबीन द्वारा। ये भी ऑफ स्टंप के बाहर गेंद है, जैसे कि देखिए भुवनेश्वर गेंदबाजी करते हैं उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं।
ये गेंद 4 रनों के लिए जाएगी, उसमें कोई संदेह नहीं है। खराब फील्डिंग, गेंद अच्छी थी ना, बल्लेबाज यहां समझ, वाइड बॉल का इशारा। वैसे अगर काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी तो वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से हुआ। हरकत तो कर रहे, कट भी गेंद को कर रहे, बीट किया था बल्लेबाज को, बीट किया था विकेट कीपर को, बीट किया था पीछे 2 खिलाड़ी, सारे खिलाड़ी को बीट करती हुई गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर। ओह, दैट्स अनदर ब्यूटीफुल डिलीवरी फ्रॉम मुबीन। ये करार का भविष्य है। अच्छी गेंद थी, बल्लेबाज नहीं समझ पाए और गेंद सीधी मिडल स्टंप पर टकराती भी। ये बेहतर है भाई, अभी आपको ज्यादा ऑफ टाइम के बाहर भी जाने की जरूरत नहीं है, क्योंकि जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है और एक तरफ आप जीत की दहलीज पर है। फंटास्टिक बॉलिंग बाय मुबीन। देखिए, चारों गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया है। मैं आपको बताना चाहता हूँ, पहला ओवर लेके आए थे गेंदबाज मुबीन, उसके बाद में अजय को मौका मिला, अजय को मौका मिला था। शाहिद कमाल के गेंदबाज तो है, सब लोग जानते हैं। एक बार फिर इसमें मंजिद भाई बीच में चले गए, एक ओवर डाल के आए हैं। अच्छा कॉम्बिनेशन, अच्छा संतुलन बना हुआ है। जीतने के लिए 68 रनों की जरूरत। अब अब गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे, ये कैच बिल्कुल होगा और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जाएंगे। राजू बशिंदे साहब पहुंच चुके हैं, सर आपका स्वागत है। आदित्य ने बहुत अच्छा, अजय ने कैच लिया, तो बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जा रहे हैं। मुबीन का बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। सफल ओवर का खेल समाप्त होता हुआ, 7 ओवर का खेल समाप्त हुआ। 68 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्रिकेट म्हटलं तर आज लाला बागवान यांचं नाव घेतलं जातं, क्रिकेट म्हटलं तर राजू शिंदे यांचं नाव घेतलं जातं। क्रिकेट म्हटल्यानंतर निश्चितच या क्रिकेटच्या माध्यमातून अगदी जी ओतून काम करणारी माणसं आहेत, पडद्याच्या मागे असतील, पडद्याच्या पुढे असतील, परंतु या माध्यमातून कराडचं क्रिकेट चांगलं होतंय, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट। आज कराड प्रीमियर लीगचं जे आयोजन आहे ते देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते। मंजित सर आतमध्ये आहेत, त्यानंतर अब्दुल सर असतील। अप्रतिम आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल ओंकार। सुरेख फटका, परंतु व कव्हरच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये जाईल। मुबीन यावेळेला घेतलाय झेल, फलंदाज ठरलाय फेल आणि आता फलंदाज हात बघितला जाईल, हात बघितला जाईल। निश्चितच यावेळेला फलंदाज फेल ठरला होता, परंतु सादिक राजापूरकर यांनी सांगितलं की पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे इशारा करत गोलंदाजाचा हात खूप चांगला अँगलने येतोय का बघूया। आणि असं म्हटलं जातं की स्वच्छता अभियान क्या याद रखेगा हिंदुस्तान, स्वच्छता अभियान क्या याद रखेगा कराड। स्वच्छता अभियान चल रहा है। खराब गोलंदाजी गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्यावेळेला जय पवार इथे एंट्री झाले त्या दिवसापासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आणि ते आता कंटिन्यू आहे। काल देखील आपण बघितलं, आजही या ठिकाणी आज जरा जास्तच गोलंदाज चक गोलंदाजी करतायत आणि हे चांगल्यासाठी आहे। ही गोष्ट आपण नकारात्मक घेतली नाही पाहिजे। माझी गोलंदाजी आहे, मी 10 स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली, मला येथे आता अशा प्रकारे चक गोलंदाज म्हणून का ठरवलं, हा भाग नाही आहे। गोलंदाज आपण इथे कामगिरी करण्याकरता आलात, पंच कोणाचे नाही आहेत, पंच कोणाचे नाही आहेत, फक्त ही गोष्ट पॉझिटिव्हली घ्या। आणि हे हरभजन सिंगच्या बाबतीत घडलं, आपण बघितलं तर मुरलीधरनच्या बाबतीत घडलं, ज्याने सर्वाधिक विकेट घेतल्या, परंतु म्हणून त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रार कुठल्या मीडियाला केली नाहीये, तो स्वतः कुठे पुढे आला नाहीये, त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि परत एकदा त्या मैदानावरती येऊन त्यांनी 700 पेक्षा जास्त विकेट घेतल्या। त्यामुळे कराड करता स्वच्छता अभियान आहे असं समजा, काही चांगल्या गोष्टी या निमित्तानं होतील आणि आपल्यातलेच खेळाडू मोठ्या मंचावरती जाऊन चांगली कामगिरी घेतील। या गोष्टीला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनाने घेतलात तर कराडचा आणि कराडच्या क्रिकेटचा फायदा आहे। कधी कधी ती वाटतं की मी गोलंदाजी करतोय, बऱ्याच स्पर्धा या ठिकाणी मी गाजवलेल्या देखील आहेत, पण मग अशा वेळेला 5 चेंडू चांगले झाले, 1 चेंडू आला आणि मग नो बॉलचा इशारा झाला, तर तिथे नाराज होण्याची आवश्यकता नाही। कदाचित ते पंचांनी हेरलं असेल आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं त्यांचा अँगल, तुमचा जो अँगल आहे तो चुकीचा असेल आणि मग त्यांनी दिलेला तो नो बॉल असेल। आणि या स्पर्धेमध्ये चक गोलंदाजी आपण करू शकत नाही। आता पहिल्या इनिंगमध्ये 3 गोलंदाज आपण पाहिलेत ज्यांनी चक गोलंदाजी केली होती, जय पवार, सादिक राजापूरकर। यावेळेला निश्चितच एक निर्णय या ठिकाणी येणे अमर साठे यांच्याकडून।
पुढची लढत देखील प्रतिष्ठेची असणार आहे आणि त्यासाठी देखील दोन्ही संघ सज्ज असतील. सहारा स्पोर्ट, आदिमाया स्पोर्ट. बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा, नए बल्लेबाज को एक बार फिर मैदान के अंदर आना पड़ेगा, लेकिन बल्लेबाज जो है वो प्रेजेंट ही लगा के मैदान के बाहर जा रहे हैं और वो सबसे बड़ी समस्या रही है. स्वच्छता अभियानाच्या बाबतीत जर बघितलं तर कराड पहिल्या क्रमांकावरती आहे. मग फक्त नगरपालिकाच का, क्रिकेट सुद्धा तशाच प्रकारे पहिल्या क्रमांकावरती असायला पाहिजे. त्याकरता स्वच्छता अभियान आपल्याला राबवायचं आहे आणि 3-4 वर्ष ते राबवलं जात आहे. समीरच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. खूप चांगली माहिती इथे आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल सर धन्यवाद. पप्पू सरांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नगरपालिकेने 3 वेळा पहिला क्रमांक प्राप्त केला आहे स्वच्छता अभियानामध्ये. ऑन साईडला कळेला पटका, इथे बघूया काय करतं. इथे मात्र डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. साईडच्या हातामध्ये चेंडू जाईल. शाहिदने चेंडू यावेळेला तितकंसा चांगला पकडला नाही क्लीनपणे, त्यामुळे निश्चितच आत्ता मात्र इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आणि स्वच्छता अभियान, क्या याद रखेगा हिंदुस्तान, क्या याद रखेगा कराड़. आज के दिन में ये 5वां ऐसा गेंदबाज है खास करके जब आप बल्लेबाज को गेंदबाजी करने के लिए जा रहे हैं और अंपायर की तरफ से नो बॉल का इशारा. एक प्रयोग किया गया था खास करके कप्तान द्वारा, क्योंकि अभी जीत के बहुत करीब है, जीत की दहलीज पर है आज तीन सुमित. कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया स्क्वायरली की तरफ. यहां से सिंगल डबल जरूर आएंगे. जितने रन आएंगे, जीत का जो अंतर है वो विपक्ष टीम का थोड़ा सा कम हो जाएगा. नहीं तो मेरे हिसाब से फॉर्मेलिटीज मैदान के अंदर चल रही है. 64 चाहिए. गेंदों की बात करें तो अभी भी 4 गेंदों का खेल आना बाकी. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, क्लीन बॉल कर दिया मंजित ने. बहुत बढ़िया गेंदबाजी, आगे गेंद थी, खड़े खड़े खेलने की कोशिश, ड्रीम बॉल था. मंजित जी, ये वीडियो है ना वो वायरल होने वाला है. जैसे कि आप एक बार भी सोच रहे थे ना मेरा वीडियो कब आएगा, मंजित जी आपका वीडियो यहाँ आएगा. बहुत अच्छी गेंद थी, चारों खाने चित करते हुए बल्लेबाज को 3 और अब 3 गेंदें शेष है. दोपहर का खाना पक रहा है, मुझे खाने की सुगंध आ रही है. बीच मैदान पर दिनेश सुमित वारियत को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा और मंजित जी बहुत खुश. देखिए, जितनी टीमें हैं मैं आपको दोबारा बताना चाहता हूं, आपकी बल्लेबाजी सबकी अच्छी है, लेकिन पर एक बार भी प्रॉब्लम है गेंदबाजी में. अगर वहां संतुलन नहीं होगा, अगर आप 150 भी रन बनेंगे तो आप डिपेंड नहीं कर सकते. तो बहुत अच्छी तरह से आज अच्छी गेंदबाजी की है गेंदबाजों ने. और देखिए स्कोर कितना है इस वक्त, 59 रन बने हैं. 123 यहाँ डिपेंड करने की कोशिश खास करके गेंदबाज करें तो बल्लेबाजों ने केवल 59 बनाए हैं. मतलब सीरियसली गेंदबाजी हुई है, अच्छी गेंदबाजी हुई है. ऐसा नहीं कि 123 है, आराम से एक बार फुल टॉस डाले, छोटी गेंदबाजी करे, रिदम के साथ गेंदबाजी करते हुए आज समा बांधा गेंदबाजों ने. और एक जबरदस्त गेंदबाजी, 2 इन अ रो. मंजीत ऑन फायर, सेलिब्रेशन करने का मौका. एक बार फिर वही कहानी, 100 सोनार की, 1 लोहार की, चारों का निश्चित कर दिया. लगातार 3 विकेट के लिए 500 का इनाम है के 11 की तरफ से, कदीर भाई की तरफ से, कदीर भाई की टीम की तरफ से 500 का इनाम है. गेम बनाएगा नेम ऑन हैट्रिक मंजित नाम है और दिल जीतने वाला काम मैदान के अंदर कर रहे हैं. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा. वैसे बल्लेबाज बैकफुट पर है, मोमेंटम गेंदबाजों के पास है और अब जाकर कीर्तिमान के दहलीज पर मंजीत. बल्लेबाज आ रहे हैं, बल्लेबाज जा रहे हैं और बल्लेबाजों के लिए अजय देशमुख एक बार फिर बता रहे हैं, अगर यहां से 3 विकेट लेते मंजीत जी तो कॉफी का मग आपको मिलेगा. दिल मांगे मोर, 1 विकेट चाहिए. यहां इस मैच में जो एक तरफा मुकाबला है, कीर्तिमान बनाने का मौका मंजीत जी. थोड़ा सा इन्होंने देखा खास करके डाइस की तरफ. रन तो बहुत सारे चाहिए, रनों के बारे में चर्चा नहीं होगी. 8 विकेट गिर चुके हैं. ऑन हैट्रिक मंजित.
ओ टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई। मारुति ने गेंद को खेलना चाहते थे, खास करके फाइन लेग पर। वाइट बॉल हुआ यार, कहानी में ट्विस्ट। सादिक भाई के चेहरे पर एक बार फिर देखे थोड़ी सी मुस्कुराहट। मंजित जी दोबारा पूरा इफर्ट डालेंगे। वाइट बॉल का इशारा हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मंजित तैयार मैदान के अंदर। राइट आर्म पुल टॉस गेंद रक्षात्मक ढंग से खेलते हुए, और मंजित जी थोड़ा सा निराश रहेंगे। यहाँ गेंद को ब्रॉकहोल में डालना चाहते थे, यॉर्क करने का प्रयास कर रहे थे, लेकिन गेंद थोड़ी आगे गया, एक जाती भी फुल टॉस थी। तो मंजित जी ने लिए 2 विकेट, और ये जो मैच है इसमें अभी तक का स्कोर अगर देखें 65 रन जीतने के लिए 123, और अब जाकर बीच मैदान पर त्रिनेश सुमीत वॉरियर्स की टीम जीत की दहलीज पर। फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर आगे आकर खेलने की कोशिश, और अंपायर की तरफ से इशारा, नो बॉल का इशारा हुआ है। तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। ये ओवर ऐसा लग रहा है कि समाप्त नहीं हो रहा है, मतलब एक बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ। यहाँ एक खिलाड़ी है, एक डीप मिड विकेट पर खिलाड़ी है, तो बिल्कुल डीप मिड विकेट की तरफ आती हुई गेंद। तो ये मैच शानदार तरीके से जीत लिया है त्रिनेश सुमित वॉरियर ने। राहुल जी बहुत खुश और मंजीत बहुत खुश। वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे ले जाएंगे, ये कराट प्रीमियर 2022 की जो खूबसूरत ट्रॉफी है हम लेके जाएंगे। शानदार, वेल डन त्रिनेश सुमित वॉरियर्स, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है। लेकिन इस मुकाबले में जो मैन ऑफ द मैच रहे हैं